आपण आज प्रथम दिवसाच्या सेवेमध्ये प्रवेश करत आहोत। आज आपला एक मोठा सण आहे, हिंदू बांधवांचा मोठा सण आहे। आज मकर संक्रांती आहे। सूर्य प्रत्येक महिन्यामध्ये एकेका राशीतून संक्रमण करत असतो। ज्या वेळेला धनु राशीतून मकर राशीमध्ये तो सूर्यनारायण संक्रमण करत असतो त्याला मकर संक्रांती असं म्हणतात। आजपासून दिवस मोठा आणि रात्र लहान व्हायला सुरुवात होते। जी काही थंडी असते ती थंडी सुद्धा तिळतिळ कमी व्हायला सुरुवात होते आणि दिवस तिळतिळ मोठा व्हायला सुरुवात होतो। अशा पवित्र पावन पर्वावर त्यातल्या त्यात विशेष प्रयागराज, गंगा, यमुना, सरस्वती या तिन्ही नद्यांचा संगम जिथे आहे, सुंदर अशा प्रकारे मोठ्या बहुसंख्येने तिथं महाकुंभ चालू आहे। त्या महाकुंभाचं पहिलं स्नान आजचं आहे, मकर संक्रांतीचं। ते सर्वजण भागीरथी गंगेमध्ये स्नान करतायत आणि आपण भागवत रूपी गंगेमध्ये स्नान करणार आहोत। भगवान परमात्म्याने आपल्या दिव्य विग्रहातून दोन नद्या प्रगट केल्या। एक नदी प्रगट केली ती भागीरथी गंगा आणि दुसरी नदी प्रगट केली ती भागवती गंगा। पण या दोन नद्यांचा जर आपण तौलानिक अभ्यास केला तर या दोन नद्यामध्ये मला वाटतं भागीरथी गंगेपेक्षा भागवती गंगा श्रेष्ठ आहे। कशी श्रेष्ठ आहे? भागीरथी गंगा भगवंताच्या चरणापासून प्रगट झाली आणि भागवती गंगा भगवंताच्या मुखापासून प्रगट झाली। चरणापेक्षा मुखाला विशेष महत्व आहे, या दृष्टीने भागीरथी गंगेपेक्षा भागवती गंगा श्रेष्ठ आहे। दुसरं वैशिष्ट्य असं, भागीरथी गंगेला स्नानाला जायचं असेल तर आधी रिझर्वेशन करावं लागेल, तिथे एवढ्या लांब जावं लागेल तेव्हा स्नान करायला मिळेल। पण भागवती गंगेमध्ये स्नान करण्याकरता फक्त घर सोडावं लागेल आणि धर्ममंडपात यावं लागेल, या ज्ञान गंगेमध्ये स्नान करायला मिळेल। भागीरथी गंगा सर्व ठिकाणी स्नानाकरता सुलभ नाही। तुम्ही सांगा बरं गंगा मैयाला, अहो मैया, हरिद्वार मध्ये तुमच्या एवढ्या धारा आहेत वेगवेगळ्या, एक धार तुमची येऊ द्या बरं रोटवत मार्गे, येईल का? नाही येऊ शकत। म्हणजे भागीरथी गंगा ही स्नानासाठी सर्वत्र सुलभ नाहीये। पण ही भागवत रूपी गंगा तुम्ही म्हणाल तिथे स्नानासाठी ही सुलभ आहे। तुम्ही न्याल तिथे जायला ही गंगा तयार आहे। तुम्ही एखाद्या शहरात घेऊन जा, गावात घेऊन जा, वाड्यांवर, वस्तींवर, सर्वीकडे ही गंगा जाते आणि तेथील समस्त जीवांना परम पावन करत असते। गंगेमध्ये माणसाचं पाप जातं भागीरथी गंगेत, पण पाप करण्याची वासना जात नाही। पण 7 दिवस जर आपण या भागवती गंगेमध्ये अंतःकरणापासून स्नान केलं, श्रवण केलं, तर निश्चित मनसंकल्पाची पाप सुद्धा जातात, पाप करण्याची वासनाच नष्ट होते। म्हणून भागीरथी गंगेपेक्षा भागवती गंगा श्रेष्ठ आहे। दुसरं वैशिष्ट्य असं आहे, त्या भागीरथी गंगेमध्ये बुडण्याची भीती आहे। बघा तिथे गंगेवर तुम्ही जर पाहिलं असेल व्हिडिओमध्ये तर बॅरिकेड लावले आहेत, तिथं विशिष्ट मर्यादेपर्यंत जाता येतं, पुढे जाता येत नाही। पोलिसांचा पहारा तिथे बुडण्याची भीती आहे। पण या भागवत रूपी गंगेमध्ये बुडण्याची अजिबात भीती नाही। तुम्ही जर हरिद्वारला गेलात तर हरिद्वारला गंगा मैयाचा वेग एवढा तीव्र आहे की साखळ दंडा पकडावं लागतं आणि मग डुबकी मारावी लागते। साखळी जर का सुटली तर विना तिकीट गंगासागर, तिकीट काढायचं काम नाही। परंतु या भागवत रूपी गंगेमध्ये असा कोणताही अपाय होत नाही।
उलट तुम्ही जेवढं श्लोकाचं मनसोक्त चिंतन करणार, श्रवण करणार, तेवढा अधिक आनंद या भागवत रूपी गंगेतून प्राप्त होणार आहे. बोलो भागवती गंगा की जय. काहो महाराज, आम्ही जर मकर संक्रांतीच्या पर्वाच्या निमित्ताने जर आम्ही कुंभमेळ्यात गेलो असतो तर आम्हाला 3 नद्यांमध्ये स्नान करण्याकरता मिळालं असतं, गंगा, यमुना आणि सरस्वती. पण इथे कोणत्या नद्यात स्नान करायला मिळेल आम्हाला? तर ऐका, जसा प्रयागराजला त्रिवेणी संगम आहे तसं इथे सुद्धा त्रिवेणी संगम आहे. तिथे संगम आहे गंगा, यमुना, सरस्वती, आणि इथे संगम आहे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. काही ग्रंथामध्ये फक्त वैराग्याचं वर्णन आहे, काही ग्रंथात फक्त भक्तीचं वर्णन आहे, काही ग्रंथात फक्त ज्ञानाचं वर्णन आहे. पण भागवत हा असा महापुराण, श्रेष्ठ महापुराण ग्रंथ आहे की या भागवतामध्ये 7 दिवसात आपल्याला ज्ञानाची चर्चा, वैराग्याची चर्चा आणि भक्तीची चर्चा सुद्धा ऐकायला मिळणार आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य या तिन्हीचं एकत्रीकरण म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे. बोलो भागवत महापुराण की जय. अधून मधून भगवंताचा जय जयकार केला पाहिजे. का केला पाहिजे? याची 2 कारणं आहेत. कथा ऐकत असताना कथेमध्ये 2 विघ्न फार मोठी असतात. कोणती विघ्न? एक, निद्रा देवी येऊ नये, आणि दुसरं, मन देवता फिरण्याकरता जाऊ नये. हे 2 विघ्न फार मोठे असतात. नेमकं आज पुरणाची पोळी खाल्ली सर्वांनी, आणि गोड खाल्लं का साहजिकच थोडासा जड विषय आला की झोप लागायला सुरुवात होते. ती निद्रा देवी येऊ नये. आणि कधी कधी बसलो असतो आपण कथेमध्ये, पण बसल्यानंतर आपलं मन कधी दुकानाचा बाजार करायला घेऊन जाईल हे सांगता येत नाही. तर त्या मनाने जाऊ नये याच्याकरता अधूनमधून भगवंताचा जय जयकार केला पाहिजे. बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय. सुंदर अशी ही रमणीय दिव्य कथा श्रीमद भागवत कथा. भागवत म्हणजे काय हो? भागवत या शब्दामध्ये 4 अक्षर आहेत, भा, ग, व आणि त. भा म्हणजे काय? भाष्यते सर्वेषु शास्त्रेषु. सर्व शास्त्र या भागवताचं वर्णन करतात. ग म्हणजे काय? गीयते नारदादिभिः. नारद महर्षी या कथेचं गायन करतात. व म्हणजे काय? वरिष्ठ सर्व शास्त्राणाम. जगात जेवढी काही शास्त्र आहेत या सर्व शास्त्रामध्ये भागवत शास्त्र हे वरिष्ठ आहे, श्रेष्ठ आहे. आणि त म्हणजे काय? तरती भवसागरात. जो 7 दिवस नियमपूर्वक, अनुष्ठानपूर्वक भागवत कथा श्रवण करतो तो सहजपणे या भवनाम संसार सागरातून सहज तरून जातो, असा भागवत शब्दाचा अर्थ आहे. भगवता प्रोक्तम भागवतम. या भागवताचा प्रथम दिवस आणि पहिल्या दिवशी भागवताचा महिमा सांगावा लागतो. का बरं महिमा सांगायचा? कोणतीही व्यक्ती असो, वस्तू असो किंवा पदार्थ असो, त्यांचा महिमा जोपर्यंत आपण श्रवण करत नाही तोपर्यंत त्यांच्याविषयी श्रद्धा, आदर निर्माण होत नाही. म्हणजे जोपर्यंत महत्व कळत नाही तोपर्यंत श्रद्धा निर्माण होत नाही. ती श्रद्धा निर्माण व्हावी याकरिता व्यास महर्षी पद्मपुराणांतर्गत 6 अध्यायामध्ये भागवताचा महिमा प्रगट करतायत. 7 दिवस आपण जी कथा श्रवण करणार आहोत या भागवत कथेचा महिमा प्रारंभ होतोय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. या प्रथम श्लोकामध्ये श्री व्यास महर्षी भगवंताचं स्वरूप, भगवंताचं कार्य आणि भगवंताला शरण का जावं याचं कारण सांगतात. भगवंताचं स्वरूप कसं आहे?
भगवान परमात्मा सत स्वरूप आहे, चित स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे. सत कशाला म्हणतात? ज्याचा तीनही कालामध्ये बाध होत नाही त्याला सत असं म्हणतात. मला सांगा, आपण 100 वर्षापूर्वी होतो का? नाही. आणि 100 वर्षानंतर राहणार आहेत का? नाही. म्हणजे आपण भूतकाळामध्ये नव्हतो, भविष्य काळात राहणार नाहीत. आपलं अस्तित्व फक्त वर्तमान काळातच आहे. तरी एवढ्या उड्या मारतो आपण. आपलं ना भूतकाळात अस्तित्व होतं ना भविष्य काळात आहे. पण भगवान परमात्मा भूत भविष्य वर्तमान तिन्ही कालामध्ये आहे, म्हणून परमात्म्याला सत असं म्हणतात. चित म्हणजे काय? ज्ञान स्वरूप. भगवान परमात्मा हा ज्ञान स्वरूप आहे. आपल्याला ज्ञान प्राप्त करण्याकरता शाळेत जावं लागतं, कॉलेजमध्ये हायस्कूलमध्ये जावं लागतं, तेव्हा माणसाला ज्ञान प्राप्त होतं. पण भगवान परमात्मा हा स्वतः ज्ञान स्वरूप आहे. आणि भगवान परमात्मा आनंद स्वरूप आहे. म्हणून तर तुकोबाराय ज्ञानोबाराय म्हणतात, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. बापर कुमा देवीवर, बापर कुमा देवीवर, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. बापर कुमा देवीवर, बापर कुमा देवीवर, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. श्री ज्ञानोबाराय म्हणतात, भगवान परमात्मा सुखाचा सागर आहे, सुखाचा आगर आहे. तुकोबाराय म्हणतात, सुखरूप ऐसे दुजे कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारखे ते. भगवान परमात्मा सुख स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. हे भगवंताचं झालं स्वरूप. आता भगवंताचं कार्य सांगतात. भगवान परमात्मा करतो काय? ही जी चराचर सृष्टी दिसते ना, या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि संहार या तिन्ही गोष्टीला परमात्मा हा हेतुभूत आहे, कारण आहे. या परमात्म्याला आपण शरण गेलं पाहिजे. का गेलं पाहिजे? तर प्रत्येक जीवाला दैहिक, दैविक आणि भौतिक तीनही ताप संतप्त करतायत. त्या तीनही तापापासून मुक्तता प्राप्त करण्याकरता भगवंताला शरण गेलं पाहिजे. यानंतर भागवताचे प्रमुख वक्ते असणारे महामुनी शुकदेवजी यांना वंदन करतात. यं प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदो तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोस्मि. महामुनी शुकदेवांना नमस्कार केल्यानंतर कथेला प्रारंभ होतो. उत्तर प्रदेशामध्ये लखनौ जवळ सीतापूर नावाचा जिल्हा आहे. तिथे परमपवित्र असं तीर्थ आहे नैमिषारण्य. या नैमिषारण्याच्या पावनभूमीमध्ये 88,000 ऋषी ज्ञानाची चर्चा करण्याकरता बसले. हजारो महिन्याचं त्यांचं हे सत्संग सत्र आहे. 88,000 ऋषींचं प्रतिनिधित्व करतायत महाराज शौनकजी. व्यासपीठावर विराजमान आहेत महाराज श्री सूतजी महाराज. आज शौनकजींनी अत्यंत विनम्रतेने शुकदेव श्री सूतजी महाराजांना प्रश्न विचारलाय.
अज्ञानध्वांत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ सूताख्या हि कथा सारं मम कर्णरसायनं भक्ति ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान् माया मोह निरासश्च वैष्णवै क्रियते कथं। हे सुरजी महाराज, आमच्या अंतःकरणामध्ये अज्ञानरूपी अहंकार व्याप्त आहे आणि तुमच्याकडे कोट्यावधी सूर्यांचं तेज आहे. तुमच्या त्या ज्ञानाचं किरण आमच्या कर्णपटलाद्वारे हृदयपटलावर टाका, म्हणजे आमच्या अंतःकरणातला अज्ञान तिमिर ध्वस्त होईल. कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्याची लवकर वृद्धी व्हायची. परंतु आता आलंय कलियुग. या कलियुगामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांची वृद्धी कशी होईल? रामकृष्ण. तर लवकरात लवकर भक्ती, ज्ञान, वैराग्याची वृद्धी व्हावी याकरिता वैष्णवांनी काय केलं पाहिजे? अशा प्रकारे प्रश्न विचारला. महाराज, शास्त्र अनेक आहेत, पण या सर्व शास्त्राचं काय सार आहे? सर्व शास्त्राचं सार तुम्ही आम्हाला सांगा. असा प्रश्न विचारल्यानंतर श्री सूतजी महाराज म्हणतात, हे शौनकादी ऋषींनो, तुमची जर माझ्याविषयी एवढी श्रद्धा आहे, एवढा आदर आहे, तर आज मी तुम्हाला संपूर्ण शास्त्राचं सार सांगून टाकतो. सूतजी महाराज म्हणतात, ऐका, या जगतामध्ये सर्वात मोठी भीती माणसाला कशाची आहे? मृत्यूची. तुका म्हणे वाहे मरणाचे भय, रक्षणा उपाय करुणी असे, रक्षणा उपाय करुणी असे, रक्षणा उपाय करुणी असे. तुका म्हणे वाहे मरणाचे भय, रक्षण उपाय करुणी असे, रक्षण उपाय करुणी असे, रक्षण उपाय करुणी असे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये मरणाची भीती आहे आणि ज्या लोकांमध्ये आपण जन्माला आलोय ना, या लोकाचं नावच मृत्यू लोक आहे. इथे जो जन्माला आलाय त्याला एक दिवस जावंच लागतं. जगत में कोई ना परमानेंट, जगत में कोई ना परमानेंट, जगत में कोई ना परमानेंट, जगत में कोई न परमानेंट, जगत में कोई ना परमानेंट, जगत में कोई ना परमानेंट, जगत में कोई न परमानेंट, जगत में कोई न परमानेंट. तेल चमेली चंदन साबुन, तेल चमेली चंदन साबुन, तेल चमेली चंदन साबुन, तेल चमेली चंदन साबुन, चाहे लगा लो सेंट, जगत में कोई ना परमानेंट, 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 जगत में. हरिद्वार चाहे मथुरा काशी, घूमो दिल्ली गेट हो भैया, घूमो दिल्ली गेट भैया, घूमो दिल्ली गेट. मन में नाम प्रभु
मन में नाम प्रभु का रखो, हरी धोती पहनो या पैंट, जगत में कोई ना परमाने, जगत में कोई ना परमाने, जगत में कोई ना परमाने, जगत में कोई न परमाने, जगत में कोई न परमाने, जगत में कोई न परमाने। राष्ट्रपति या जनरल कर्नल चाहे हो लेफ्टिनेंट, हो भैया चाहे हो लेफ्टिनेंट, चाहो लेफ्ट कर्नल भैया, चाहो लेफ्ट कर्नल। कोणी राष्ट्रपती असो, कोणी प्रधानमंत्री असो, मुख्यमंत्री असो, आमदार असो, खासदार असो, कोणत्याही पदावर असो, काल सभी को खा जाएगा, काल सभी को खा जाएगा, लेडीज हो या जेंट, जगत में कोई ना परमाने, 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 जगत में कोई ना परमाने। बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय। या जगतामध्ये कोणीही परमानेंट नाही, मग लेडीज हो नाही तर जेंट्स, धोती पहनो या पैंट, लेकिन जगत में कोई ना परमानेंट। इथे जो जन्माला आलाय त्याला प्रत्येकाला जावंच लागणार आहे, परंतु त्या मृत्यूपेक्षा भयानक आहे ती मृत्यूची भीती। बापूसाहेब, कोरोना काळामध्ये आपल्या सर्वांच्या जीवनातली 2 वर्ष अत्यंत वाईट। या कोरोना काळामध्ये ज्यांना ज्यांना कोरोना झाला असे लोक जास्त गेले का धास्तीने जास्त गेले? धास्तीने जास्त गेले। ती गाडी यायची गावामध्ये आणि बसवलं जायचं, बस त्या माणसाला असं वाटायचं की बस आता मी काही परत गावामध्ये येणारच नाही, आता संपलं आपलं जीवन। त्यांचा रिपोर्ट तपासणी करण्याकरता जायचा, पण त्याची अगोदर धास्ती घ्यायची आणि मृत्युमुखी पडायची, नंतर रिपोर्ट निगेटिव्ह यायचा। म्हणजे मृत्यूपेक्षा भयानक ती मृत्यूची भीती आहे। त्या मृत्यू भयातून मुक्त करण्याकरताच महाराज परीक्षितींना शुकदेवांनी भागवत कथा सांगितली। जो 7 दिवस नियमपूर्वक भागवत कथा ऐकतो अनुष्ठानपूर्वक, त्याच्या अंतःकरणातली मृत्यूची भीती नष्ट होत आहे। मृत्यू एवढा दुःख देत नाही एवढी मृत्यूची भीती माणसाला दुःख देत असते। परीक्षित राजा समोर मृत्यूचं संकट आलंय। येणाऱ्या 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प दंश करणार, मी मृत्युमुखी पडणार अशी भीती निर्माण झाली। तर महामुनी शुकदेवजी प्रगट झाले आणि त्यांनी भागवत कथा सांगायला सुरुवात केली। जेव्हा भागवत कथेला सुरुवात झाली, हे स्वर्गातल्या देवांना कळालं। सुधा कुंभं गृहीत्वैव देवास्तत्र समागमन। स्वर्गातले देव अमृताचा कलश घेऊन महामुनी शुकदेवांच्या समोर आले। समोर कलश ठेवला, नमस्कार केला आणि विचारलं, महाराज आम्ही असं ऐकलंय की परीक्षित राजाच्या अंतःकरणामध्ये मृत्यूचं भय आहे। हो म्हटले, हो मग असं करा ना, हा अमृताचा कलश आम्ही आणलाय, यातलं अमृत तुम्ही परीक्षित राजांना पाजा आणि मोबदल्यामध्ये आम्हाला हे भागवत रूपी अमृत पाजा। महामुनी शुकदेवजी म्हणतात, का रे तुम्ही जर श्रद्धेने श्रोता होऊन आले असते तर तुम्हाला ही भागवत कथा मी अवश्य सांगितली असती, पण तुम्ही श्रोते होऊन नाही व्यापारी होऊन आलेत। बरं, नुसता व्यापारी होऊन आलेत नाही तुम्ही, मग लबाड व्यापारी होऊन आलेत।
एखादा व्यापारी त्याच्या जवळचा काचेचा तुकडा देत असेल आणि आपल्या जवळचा कोट्यावधी रुपयांचा मणी त्याच्या मोबदल्यात मागत असेल तर त्याला सज्जन व्यापारी म्हणणार का तुम्ही? लबाड व्यापारी तो. तसं स्वर्गातलं अमृत देतायत आणि मोबदल्यामध्ये भागवत रूपी अमृत मागतायत. परंतु स्वर्गाच्या अमृतापेक्षा भागवत रूपी अमृत हे श्रेष्ठ आहे. कसं श्रेष्ठ आहे? स्वर्गाचं अमृत प्यायचं असेल तर काय करावं लागतं? मरावं लागतं. कारण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आणि स्वर्गात गेल्याशिवाय अमृत पिता येत नाही. म्हणजे स्वर्गातलं अमृत पिण्याकरता मरावं लागतं. बरोबर की नाही? स्वर्गातल्या अमृताकरता मरावं लागतं. पण या भागवत रूपी अमृताकरता मरावं लागत नाही, तरी मरत नाहीत. भागवताकरता मरावं लागत नाहीत. उलट जो भागवत ऐकतो तो अमर होतो. या दृष्टीने भागवतात त्या स्वर्गातल्या अमृतापेक्षा भागवत रूपी अमृत श्रेष्ठ आहे. स्वर्गातलं अमृत पुण्यवानालाच मिळतं, पण हे भागवत रूपी अमृत पुण्यवान असो, पापी असो, जसा असो, जड असो, मूड असो, प्रत्येकाकरता हे भागवत रूपी अमृत उपलब्ध होतं. स्वर्गातलं अमृत दीर्घजीवी बनवतं, तर भागवत रूपी अमृत हे दिव्यजीवी बनवतं. आणि दीर्घजीवी बनण्यापेक्षा माणसाने दिव्यजीवी बनलं पाहिजे. 100 वर्ष शेळीसारखं जीवन जगण्यापेक्षा 20 वर्ष वाघासारखं जीवन जगलं पाहिजे. श्री ज्ञानोबा राय त्यांनी समाधी घेतली वयाच्या 22व्या वर्षी. फक्त 22 वर्ष जगले, पण आज 700-750 वर्ष होत आहेत त्यांचं नाव घेतल्याशिवाय कोणत्याच कार्यक्रमाला सुरुवात होत नाही. हा ज्ञानोबारायांचा प्रताप आहे. म्हणून दीर्घजीवी होण्यापेक्षा दिव्यजीवी झालं पाहिजे. स्वर्गातलं अमृत हे अमरत्व प्रदान करतं, तर भागवत रूपी अमृत हे अभयत्व प्रदान करत असतं. म्हणून स्वर्गातल्या अमृतापेक्षा भागवत रूपी अमृत सर्वश्रेष्ठ आहे. आणि मोबदल्यामध्ये मागतायत ते भागवत रूपी अमृत. शुकदेवजी म्हणतात, हे देवतांनो, नाही देणार, पळा. काढून दिलं त्यांना. ते सत्यलोकामध्ये गेले. तिथे ब्रह्मदेवाला सांगितलं, महाराज आम्ही भागवत रूपी अमृत पान करण्याकरता स्वर्गातलं अमृत घेऊन गेलो, तर आम्हाला त्या शुकदेवाने पळवून लावलं. आम्हाला त्या भागवत कथेचा ऐकण्याचा अधिकार मिळाला नाही. नेमकं त्या भागवतामध्ये आहे तरी काय असं नेमकं? ब्रह्मदेव म्हणतात, 7 दिवस शुकदेवांना भागवत सांगू द्या, परीक्षित राजाला ऐकू द्या, बघू आपण 7 दिवसानंतर काय परिणाम होतो ते. ज्यावेळेला 7 दिवस कथा पूर्ण झाली तर परीक्षित राजाला मोक्ष प्राप्त झाला. आणि ही गोष्ट जेव्हा प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने आपल्या उघड्या डोळ्याने पाहिली तर त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं. राज्ञो मोक्षम तथा वीक्ष पुराधाता विविस्मित सत्यलोके तुलां बद्ध्वा तौलयत् साधनान्यज. ब्रह्मदेवाला सुद्धा आश्चर्य वाटलं की 7 दिवस कथा श्रवण केली तर मोक्ष प्राप्त झाला या परीक्षित राजाला. या भागवतामध्ये नेमकं आहे तरी काय असं? सत्यलोकामध्ये तराजू मागवला. एका पारड्यामध्ये जगातली सर्व शास्त्र ठेवले आणि दुसऱ्या पारड्यामध्ये भागवत रूपी शास्त्र ठेवलं. आणि जेव्हा त्याची तुलना करून पाहिली तर काय दिसलं? लघुन्यन्य निजातानि गौरवेन इदं महान् तदा ऋषिगणा सर्वे विस्मयं परमं ययुः. जेव्हा त्याचा तौलानिक अभ्यास केला तर सर्व शास्त्राच्या तुलनेत भागवत रूपी शास्त्राचं पारडं जड भरलं. ज्या पारड्यामध्ये अनेक शास्त्र ठेवले होते ते सर्व शास्त्राचे पारडं गेलं वर, आणि ज्या पारड्यात भागवत ठेवलं होतं ते पारडं राहिलं खाली. मला सांगा, खाली कोणतं राहतं आणि वर कोणतं जातं? जे हलकं आहे ते वर जातं आणि जे जड आहे ते खाली राहतं.
म्हणून मी सांगत असतो की वक्त्यापेक्षा श्रोत्यांचा अधिकार श्रेष्ठ आहे. वक्त्यापेक्षा श्रोते श्रेष्ठ असतात. कारण वक्ता तो वक्ताची नव्हे, श्रोते नवीन. श्रोत्याशिवाय वक्त्याला महत्वच नाही. तुम्ही श्रोते म्हणून मी वक्ता. आता तुम्ही आलेच नाही तर मी काय खांबांना भागवत कथा सांगणार आहे का? तुम्ही श्रोते म्हणून मी वक्ता, आणि तुम्ही जर नाही श्रोते तर मी वक्ता नाही, वक्ता. कोणाला सांगणार मी कथा? म्हणून वक्त्याला जी किंमत आहे ती श्रोत्यांमुळे, आणि श्रोत्यांना कोणत्याच वक्त्याने कमी समजू नये. श्रोते ज्ञानाच्या, वयाच्या, अनुभवाच्या सर्व बाबतीमध्ये वक्त्यापेक्षा श्रोते श्रेष्ठ असतात. माझ्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहेत म्हणून बघा तुमचं पारडं खाली आहे, माझं पारडं बघा किती वर गेलंय. पाहिलं का? सर्व बाबतीमध्ये तुमच्यापेक्षा मी कमी आहे म्हणून माझं पारडं गेलंय वर, आणि तुम्ही सर्व बाबतीत जास्त आहात म्हणून तुमचं पारडं आहे खाली. म्हणून असं समजू नये वक्त्याने की आपण वर आहोत म्हणून आपण श्रेष्ठ आहोत. नाही नाही, तू हलका आहे म्हणून वर आहे. आणि श्रोत्याने सुद्धा असं कवीपणा वाटू द्यायचं नाही की आपण खाली आहोत असं. नाही नाही, आपण सर्व बाबतीत श्रेष्ठ आहोत म्हणून आपलं पारडं खाली आहे, जड आहे. तर सर्व शास्त्राच्या तुलनेत भागवताचं शास्त्र जड भरलं. आणि तेव्हा ऋषी लोकांनी घोषणा केली, मे निरे भगवद रूपं शास्त्र भागवतं कलौ. कलियुगामध्ये सर्वात शास्त्र, ज्येष्ठ शास्त्र जर कोणतं असेल, सर्वश्रेष्ठ शास्त्र जर कोणतं असेल तर भागवत हे शास्त्र आहे. तेव्हा शौनकजीने प्रश्न केला, महाराज जर भागवते शास्त्र एवढं श्रेष्ठ आहे तर मी 7 दिवसात काय संपवायचं? चालू द्यायचं महिना महिना, 2-2 महिने, 4-4 महिने भागवत कथा. 7 दिवसात का ऐकायची? 7 दिवसात का सांगायची? श्री सूतजी महाराज म्हणतात, हे शौनकादी ऋषींनो, सर्वप्रथम सनकादिकांनी 7 दिवसात ही कथा नारद महर्षींना सांगितली. आणि नारद महर्षींनी 7 दिवस एका ठिकाणी बसून सनकादिकांच्या मुखातून ती कथा श्रवण केली. आणि तेव्हापासून सप्ताह श्रवण विधी निर्माण झाला. म्हणे महाराज, नारदजींना तर दक्ष प्रजापतीचा शाप आहे. ते 2 मुहूर्तापेक्षा जास्त वेळ एका ठिकाणी थांबू शकत नाहीत. मग ते कसे काय 7 दिवस एका ठिकाणी थांबले? जरा मला विस्ताराने सांगा ना. असा प्रश्न केल्यानंतर श्री सूतजी महाराज शौनकादी ऋषींना तो इतिहास सांगतायत. एकदा हि विशालायां 4 ऋषयो मला सत्संगार्थं समायाता ददृशोस्तत्र नारदं ददृशोस्तत्र नारदं. एकदा विशालापुरीमध्ये, विशालापुरी म्हणजे बद्री विशाल, बद्रीनाथ धाम. या बद्रीनाथ धाम मध्ये सनक, सनातन, सनंदन, सनत कुमार हे 4 भावंड भ्रमण करत होते. आणि भ्रमण करत असताना त्यांना समोरून नारद महर्षी येताना दिसले. नारदजींना पाहिल्याबरोबर त्यांना आनंद वाटला. अरे वा, हरिभक्तीपरायण, सर्वश्रेष्ठ असणारे, भक्त श्रेष्ठ असणारे नारदजी येत आहेत. आज निश्चित कथा ऐकायला मिळेल, सत्संग होईल. पण जसे नारदजी समोर आले, नारदजींच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. आजी करा ते जपेल नि काय मध्ये चहा टाइम आहे का? मांगडल्यावर एक चहा. बोल कृष्ण कन्हैया लाल की जय. जेव्हा नारद महर्षी समोर आले तेव्हा नारद महर्षींना त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी होती, चिंता होती. सनकादिकांनी विचारलं, महाराज तुमच्या चेहऱ्यावर एवढी चिंता काय? संसारिक लोकांच्या अंतःकरणामध्ये चिंता निर्माण होते तेव्हा ते संताकडे येतात आणि आपली चिंता निवृत्त करतात.
पण जर संत लोक चिंता करू लागले तर त्यांनी चिंता निवृत्त होण्याकरता जायचं कोणाकडे? म्हणून संतांनी चिंता करणं योग्य नाही. तुमचा चेहरा असा दिसतोय, गत वित्तो यथा जनः. ज्याप्रमाणे एखाद्या लोभी माणसाचं संपूर्ण धन हरवल्यानंतर, चोरले गेल्यानंतर त्याचा जसा चेहरा होतो नारजी, तुमचं मुखमंडल तसंच दिसतंय. वास्तविक पाहता ज्या धनाची चोरी होते त्या धनाला संत आपलं धन कधी मानतच नाहीत. मग संतांचं कोणतं धन आहे? संतांचं असं धन आहे की जे धन कधी चोरीच होत नाही. असं कोणतं धन आहे? संत महात्मे म्हणतात, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. हमारो बोला, धन सर्वांनी बोला. राधा श्री राधा श्री राधा. हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. परम धन राधा 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 राधा. परम धन राधा 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 राधा. परम धन राधा 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 राधा. परम धन राधा 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 राधा. बरसाने वाली राधा श्री राधा श्री राधा. बरसाने वाली राधा श्री राधा श्री राधा. परम धन राधा 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 राधा. परम धन राधा 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 राधा. रसिक धन राधा 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 राधा. रसिक धन राधा 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 राधा. बरसाने वाली राधा श्री राधा श्री राधा. बरसाने वाली राधा श्री राधा श्री राधा. हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. श्री राधा श्री राधा श्री राधा. श्री राधा श्री राधा. बोला बोला बोला. श्री राधा श्री राधा श्री राधा. श्री राधा श्री राधा श्री राधा. 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 श्री राधा श्री राधा. श्री राधा श्री राधा श्री राधा. 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 बोल राधा रानी सरकार की जय. कृष्ण कन्हैया लाल की जय. श्रीमद् भागवत महापुराण की जय. जय श्री राधे. भगवंताचं नाम हे संतांचं धन आहे. प्रेममूर्ती श्री संत मीराबाई महाराज म्हणतात, पायो जी मैने राम रतन धन पायो. काय त्या धनाची विशेषता? खर्चे ना खोटे चोर ना लोटे. दिन दिन बढ़त सवायो. पायो जी मैने राम रतन धन पायो. बघा संतांचं धन कसं ना आपलं धन कसं. संतांचं धन खर्चे ना, खुंटे ना, चोरलुटे ना और घटे ना. आणि आपलं धन खर्चे, खुंटे,
चोर लुटे आणि दिवसेंदिवस गटे आपलं धन. पण संतांचं अलौकिक असं धन आहे ते म्हणजे भगवंताचं नाम. आणि असं धन असून सुद्धा तुमचा चेहरा असा झालाय नारदजी की एखाद्या लोभ्याचं धन लुटल्यावर जशी परिस्थिती होती त्याची तशी परिस्थिती तुमची झाली आहे. सांगा तुमच्या अंतःकरणामध्ये एवढी कोणती चिंता आहे? चिंता करू नका. नो चितम वद कारणम. चिंतेचं कारण सांगा. आता नारद महर्षी आपल्या भावंडांना चिंतेचं कारण सांगतायत. म्हणजे बंधू मी सुद्धा तुमच्यासारखा सत्संगी आहे. तो सत्संगाचा आनंद मिळावा याच्याकरता मी स्वर्गामध्ये गेलो. पण स्वर्गामध्ये दुसरा सत्संग चालू होता. गंधर्व गायन करत होते, अप्सरा नृत्य करत होत्या. तिथे हा सत्संगाचा आनंद मिळाला नाही. मग मी सत्यलोकामध्ये गेलो तर तिथे भगवान महादेव डोळे बंद, आपल्या ब्रह्मदेव त्यांचा कारखाना चालू होता सत्यलोकामध्ये. सत्यलोकामध्ये सत्संगाचा आनंद मिळालाय म्हणून मी कैलासावर गेलो तर तिथे भगवान महादेव डोळे बंद करून नामचिंतन करत होते. तिथे सत्संगाचा आनंद नाही. वैकुंठामध्ये गेलो, वैकुंठेन स्वयंरस. हा सत्संगाचा आनंद वैकुंठात सुद्धा नाहीये. वैकुंठी तू ऐसे नाही, असा सत्संगाचा आनंद वैकुंठात सुद्धा नाहीये. म्हणून मी पृथ्वी तलावर आलो. अहम तू पृथ्वी यातो ज्ञात्वा सर्वोत्तमामिती. पृथ्वी सर्वात श्रेष्ठ आहे असं जाणून मी सर्व लोक सोडून पृथ्वी तलावर आलो. पण पृथ्वी तलावर आल्यानंतर मी संपूर्ण तीर्थांमध्ये भ्रमण करायला सुरुवात केली. पुष्करम च प्रयागम च काशीम गोदावरीम तथा हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम सेतुबंधनम. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण भारतातील सर्व तीर्थ भ्रमण केले. पण त्या तीर्थात सुद्धा मला सत्संगाचा आनंद पाहायला मिळाला नाही. कारण अधर्मी लोक तीर्थात राहू लागले आहेत. त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे तीर्थाचं सारच निघून गेलंय. मग मी विचार केला की चला साधू लोकांमध्ये जाऊ, संत लोकांमध्ये जाऊ. तर संत लोकांमध्ये मी गेलो तर सत्संगाचा आनंद नाही, तर तिथे आता पाखंड सुरू झालाय. अंतःकरणात वाईट आहे पण बाहेरून फक्त चांगलं दाखवायचं, याला पाखंड असं म्हणतात. पापस्य खंड येते पाखंड. तर त्या पाखंडी संतांच्या संगतीमध्ये मला संतांचा सत्संगाचा आनंद मिळाला नाही. मग मी विचार केला की आता कुठे जायचं. चला गृहस्थी लोकांकडे जाऊ. धन्य गृहस्थ आश्रम. हा गृहस्थी लोकांकडे गेलो तर तिथे सुद्धा मला विटंबना पाहायला मिळाली. काय विटंबना आहे गृहस्थी लोकांकडे. तरुणी प्रभुतागे शालको बुद्धिदायक कन्या विक्रयिनो लोभात दंपतीनांच कल्कनम. गृहस्थी लोकांमध्ये काय विटंबना आहे का. तरुणी प्रभुता गेहे. घरामध्ये आई वडिलांना मानत नाही कोणी, पत्नीच जास्त चालतं. जोपर्यंत घराच्या चाव्या आपल्याकडे येत नाही, तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे येत नाही, तोपर्यंतच आई वडिलांना मान आहे. एकदा सर्व अधिकार प्राप्त झाले की आई वडिलांशी कोणी बोलत नाही. वार्ताम पृच्छती कोपी न गेहे. मग त्यांची खाट एक तर गोठ्यामध्ये नाहीतर वृद्धाश्रमामध्ये. अहो घरामध्ये जर काम असेल तर जोपर्यंत गृहमंत्र्याची सही होत नाही तोपर्यंत घरात कोणतंच काम होत नाही. आई वडिलांना कोणी विचारत नाही. मोठं काम जर असेल तर मग सल्लागार पाहिजे ना कोणीतरी. तर सल्ला घेण्याकरता सासरवाईला फोन जातो. हॅलो साले साहेब, लवकरात लवकर या ना, आम्हाला सल्ला द्या. शालको बुद्धिदायक. हा शालक बुद्धी देणार आहे म्हटले, सल्ला देणार आहे. अहो मग एखादा शालक जर बुद्धिमान असेल तर सल्ला घ्यायला काय हरकत आहे. पण ऐका, शालकाचा सल्ला घेऊन सुद्धा पती पत्नीमध्ये दररोज महाभारत होतंय, दररोज युद्ध होतंय म्हटले, भांडणं होत आहेत. का होतंय. कारण लोभ एवढा वाढलाय की आता कन्या आणि पुत्राची विक्री होऊ लागली आहे. कन्या विक्रयिनो लोभात. लोभ एवढा वाढलाय
की पुत्र आणि पुत्री यांचा विक्रय होऊ लागलाय. आता विचार करा, संबंध जोडत असताना स्वभाव पाहिला जात नाही, सात्विकता पाहिली जात नाही, केवळ पैसे पाहिले जातात. तर पैशाच्या बळावर जो संबंध जोडला जातो तिथे काय रामायण होणार आहे का? तिथे महाभारतच होणार आहे. कन्या विक्रयिनो लोभा दंपतीनांच कलकनम. अशा प्रकारे एवं पश्यम कलेर दोषान पर्यटन नवनिमहम. मी संपूर्ण पृथ्वीवर भ्रमण केलं पण मला शांती मिळाली नाही. मी आलो होतो सत्संगाने मिळणारी शांती मिळवण्याकरता, परंतु शांती तर काही मिळाली नाही, उलट क्रांती निर्माण झाली माझ्या अंतःकरणामध्ये. असा विचार केल्यानंतर आता जावं कुठे, तेव्हा मला स्मरण झालं की चला जिथे भगवान परमात्म्याने नित्य लीला केली अशा ठिकाणी वृंदावन या ठिकाणी आपण जाऊया. ब्रजभूमीमध्ये मी गेलो आणि यमुनेच्या तीरावर फिरत असताना तिथे सुद्धा मला एक आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळालं. काय दृश्य पाहिलं महाराज? तत्र आश्चर्यं मया दृष्टं श्रूयतां तन्मुनीश्वर. एका तु तरुणी तत्र निशन्ना खिन्न मानसा. त्या वृंदावनामध्ये असं दृश्य पाहिलं की मी एक तरुण मुलगी जोर जोराने रुदन करते, रडते. दोन म्हातारे तिच्या समोर मूर्छित अवस्थेमध्ये पडलेत. काही महिला त्या मुलीची सेवा करतायत, कोणी हवा घालतय, कोणी अश्रू पुसतय, कोणी पाणी पाजतय. मी त्या महिलांच्या समुदायापर्यंत गेलो, पण तू काय झालं हे विचारण्याची हिंमत माझ्यात झाली नाही, म्हणून मी परत फिरलो. पण जसा मी परत फिरलो त्या देवीचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि ती देवी म्हणते, भो भो साधो क्षणम तिष्ठ मच्चिंतामपि नाशय दर्शनं तव लोकस्य सर्वथा गहरं परम. हे साधो, क्षणभर थांबा आणि माझी चिंता निवृत्त करा. मग मी त्या देवीला विचारलं, देवी कासी त्वम, तू कोण आहेस? का इमौ, हे दोन म्हातारे मूर्छित अवस्थेमध्ये पडलेले हे कोण आहेत? का इमा नारी हा, आणि तुझी सेवा करणाऱ्या या सर्व स्त्रिया कोण आहेत? तेव्हा त्या देवीने आपला संपूर्ण परिचय द्यायला सुरुवात केली. अहम भक्ती रीती ख्याता इमौ मे तनयो मतौ ज्ञान वैराग्य नामानो कालयोगेन जर्जरौ कालयोगेन जर्जरौ. महाराज, अहम भक्ती, मी भक्ती आहे. इमौ मे तनयो, हे दोन जे म्हातारे आहेत ना मूर्छित अवस्थेमध्ये पडलेले, हे दोन माझी मुलं आहेत. माझा पूर्ण परिचय तुम्हाला देते. उत्पन्ना द्रविडे साहम, मी द्रविड देशामध्ये अर्थात दक्षिण भारतामध्ये मी जन्माला आले. वृद्धिम कर्नाटके गतः, कर्नाटक राज्यामध्ये मी लहानाची मोठी झाले. क्वचित क्वचित महाराष्ट्रे, महाराष्ट्रामध्ये काही काही ठिकाणी माझा खूप आदर सन्मान करण्यात आला. पण जशी मी गुजरातमध्ये गेली म्हटले गुर्जरे जीर्णताम गतः, तर मी पुन्हा म्हातारे झाले. आणि काही काही प्रदेशामध्ये तर त्या पाखंडी लोकांनी मला खंडित करून टाकलं. पण जशी मी वृंदावनामध्ये आले, वृंदावनम पुनः प्राप्य नवीनेन स्वरूपिणी, मला नवयवन संपन्नता स्वरूप प्राप्त झालं. पण बघा ना, मी झाले तरुण, पण माझी मुलं, एकाचं नाव आहे ज्ञान, दुसऱ्याचं नाव आहे वैराग्य, ते मात्र म्हातारे ते म्हातारेच राहिले. आता बघा तुम्ही, आई म्हातारी असावी, मुलं तरुण असावेत, ही प्रकृती आहे. परंतु आई आहे तरुण आणि मुलं मात्र, कसं वाटतं तुम्हाला म्हटले नाराजी? आता लवकरात लवकर माझ्या मुलांना तुम्ही तरुण करा. जर माझे मुलं तरुण झाले नाहीत तर इदम स्थानम परित्यज्य विदेशम गम्यते मया, हे सर्व ठिकाण सोडून मी विदेशात चालली जाईल. भक्ती माते, असं करू नका. जीवनामध्ये प्रत्येकाच्या काही ना काही संकट येत असतात, पण कितीही संकट आलं
तरी माणसाने चिंता करू नये, भगवंताचं चिंतन करावं. म्हणून भक्तीमध्ये तुम्ही चिंता करू नका, भगवंताचं चिंतन करा, निश्चित तुमची चिंता दूर होईल. ब्रज के नंदलाला श्री राधा जू के सावरिया, ब्रज के नंदलाला श्री राधा जू के सावरिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. हो ब्रज के नंदलाला श्री राधा जो के सावरिया, ब्रज के नंदलाला श्री राधा जो के सावरिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. मेरा पुकारे तुम्हें गिरिधर गोपाला, मेरा पुकारे तुम्हें गिरिधर गोपाला, बन गया अमृतमय विष का भरा प्याला, बन गया अमृतमय विष का भरा प्याला, विष का भरा प्याला. कौन मिटाए उसे जिसे तूने राख लिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. ब्रज के नंदलाला श्री राधा जो के सावरिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया, जब तेरा नाम लिया, जब तेरा नाम लिया, जब तेरा नाम लिया. बोल राधा रमण सरकार की जय. जेव्हा जेव्हा अंतःकरणामध्ये चिंता निर्माण होते तेव्हा चिंता न करता भगवंताचं चिंतन करावं. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. हे भक्ती माते चिंता करू नका, मी प्रयत्न करतो. तदा नाहम हरेर्दासो लोके त्वाम न प्रवर्तये. मी जर घराघरामध्ये तुमची प्रतिष्ठापना केली नाही तर मी स्वतःला हरीचा दास म्हणून घेणार नाही. नारद महर्षी ज्ञान आणि वैराग्याजवळ गेले. हे ज्ञाना उठ बाबा, हे वैराग्या अरे उठ बाबा. ज्ञानम प्रबुध्यताम शीघ्रम रे वैराग्य प्रबुध्यताम. हे ज्ञाना बासरी लावून बासरी. हे ज्ञाना उठ ना बाबा. तरी ते उठत नव्हते. त्यावेळेला त्यांना जाग आणण्यासाठी नारद महर्षींनी वेद वेदांत गीतेचा पाठ पुन्हा पुन्हा केला. थोडीशी जाग आली, डोळे उघडले, पुन्हा डोळे बंद केले आणि मूर्छित झाले. तेव्हा नारदजी घाबरले, आता काय करायचं. वेद वेदांत गीतेचा पाठ पुन्हा पुन्हा करूनही जर ज्ञान वैराग्य जागृत होत नसेल तर आता काय करावं. चिंता निर्माण झाली. तेव्हा आकाशवाणी झाली. व्योमवाणी तदैवा भून्मारुषे खिद्यतामिति उद्यम सफलस्तेयं भविष्यति न संशय. हे नारदजी चिंता करू नका, तुम्ही जे कर्म करताय तुमचं कर्माला निश्चित फल प्राप्त होईल. तेव्हा नारदजीने विचारलं की ज्ञान वैराग्याला जाग येण्याकरता काय केलं पाहिजे. तेव्हा आकाशवाणी सांगते एतदर्थम तू सत्कर्म सुरर्षेत्वम समाचर. हे सुरर्षी याच्याकरता तुम्ही सत्कर्म करा. कोणतं सत्कर्म करायचं म्हणे साधूकडे जा आणि विचारा त्यांना. नारदजी विचार करतायत सत्कर्म कोणतं करायचं तेही सांगितलं नाही आकाशवाणीने, आणि कोणत्या साधूकडे जायचं तेही सांगितलं नाही. म्हणजे काय झालं बघा.
डॉक्टराचं नावही सांगितलं नाही आणि औषधाचं नावही सांगितलं नाही. डॉक्टराचं नाव सांगितलं असतं आम्ही डॉक्टरांकडे गेलो असतो, आमचा रोग बरा केला असता. नाहीतर औषधाचं नाव सांगायला पाहिजे होतं. औषधाचं नाव सांगितलं असतं, आम्ही मेडिकलवर गेलो असतो, औषध घेतलं असतं, आमचा आजार बरा केला असता. पण डॉक्टरचंही नाव नाही आणि औषधाचंही नाव नाही. तर आता कोणत्या साधूकडे जाऊ आणि सत्संगाचं स्वरूप कशाला म्हणतात ते कोणाला विचारू? जो साधू दिसेल त्यांना नमस्कार करायचा आणि विचारायचं, महाराज जी बताइए ना सत्कर्म किसे कहते. त्यांना सांगता यायचं नाही. ते म्हणायचे, अहो तुम्ही स्वतः ब्रह्मापुत्र आहात, तिन्ही त्रिभुवनामध्ये तुम्ही गमन करतात, तुम्ही परमज्ञानी आहात, आम्ही तुम्हाला काय सांगायचं. मुकी भूतास्तथा नेतो कियंतस्तु पलायितः. नारदजी येत आहेत असं ऐकल्याबरोबर काही काही आपला आश्रम सोडला आणि पळून गेले. तर आता भक्ती तरुण आहे, ज्ञान वैराग्य वृद्ध आहे, त्यांना तरुण करण्याकरता अनेक प्रयत्न केले तरी सुद्धा तरुण होत नाही. ही चिंता नारदजींना सतावते. आता आपल्या चिंतेचं उत्तर कुठे मिळणार? ती चिंता अंतःकरणामध्ये धारण करून नारद महर्षी बद्रीनाथ मध्ये आले आणि तिथे आल्यानंतर सनकादिकांची भेट झाली. नारदजींचा चिंतातूर चेहरा पाहिला. सनकादिकांनी विचारलं, सांगा तुमचं चिंतेचं कारण. तर नारद महर्षी म्हणतात, भक्ती तरुण आहे आणि ज्ञान वैराग्य वृद्ध आहे, मूर्छित आहे. त्यांना जागरूक करण्याकरता अनेक प्रयत्न करून सुद्धा ते त्यांना जाग येत नाही. आता मी काय करू? म्हणून चिंतातूर होऊन मी भ्रमण करत होतो. असं म्हटल्यानंतर सनकादिक महर्षी म्हटले, बस एवढ्याशा छोट्याशा गोष्टी करता तुम्ही एवढी चिंता करता? चिंता करू नका, उपाय आमच्याकडे. म्हणे काय उपाय महाराज? श्रीमद भागवतान मुक्ती. श्रीमद भागवताने मुक्ती प्राप्त होते. ज्ञान वैराग्याना जागरूक होईल, जाग येईल, ते जागरूक होतील. चिंता करू नका म्हटले. म्हणजे महाराज भागवत म्हणजे काय? वेदाचं फळ म्हणजे भागवत आहे. वेद नावाचा कल्पवृक्ष, त्या कल्पवृक्षाचं परिपक्व फळ म्हणजे भागवत आहे. अहो मी अख्ख्या वेदाचं पारायण केलं ज्यांच्या पुढे, तरी त्यांना जाग आली नाही. मग आता जे झाड करू शकत नाही, झाडाचं फळ काय करू शकतं? तेव्हा सनकादिकांनी नारदजींना 2-3 दृष्टांत दिले. उन्हाळ्याचे दिवस होते म्हटले, जावई आले. जावई म्हणजे सासूबाईचं उघडं परब्रह्म, सगुण परब्रह्म. नाकीचा मोती ठेवी गहाण पण राखी जावयाचा मान. सासूबाईने चांगल्या प्रकारे पुरणपोळीचा भेद केला. आंब्याचा रस, उन्हाळ्याचे दिवस होते आणि जावई बसले जेवायला. तर जावयाने आयुष्यात पहिल्यांदा आंब्याचा रस खाल्ला होता. कुठला होता कुणास ठाऊक, पहिल्यांदा आंब्याचा रस खाल्ला त्यांनी. आणि सासरेबुवांना जेवण करता करता विचारतो, सासरेबुवा हा नेमका पदार्थ काय? अहो म्हटले, तो आंब्याचा रस आहे. आंब्याचा रस आहे? म्हणे हो, आमच्या शेतामध्ये मोठं झाड आहे आंब्याचं, ते आंबे आणले, पिकवले आणि त्याचा रस करून तुम्हाला खाऊ घालतोय. मग का हो सासरेबुवा, फळामध्ये एवढा रस आहे तर झाडात किती रस असेल? म्हणून जावयाने आंब्याचा रस खाणं सोडलं आणि शेतात जाऊन फांद्या खायला लागला. कशाच्या? आंब्याच्या झाडाच्या. खरं सांगा, तो रस येईल का? आंब्याच्या फळामध्ये रस कुठून आलाय? झाडातूनच आलाय की नाही? परंतु जे काम फळ करू शकतं ते काम झाड करू शकत नाही. वेद हे झाड आहे आणि भागवत हे फळ आहे. वेदात जी मधुरता नाहीये ती मधुरता भागवत रूपी फळामध्ये. दुसरा दृष्टांत दिला. एका ठिकाणी म्हटले, मोठा भंडारा चालू होता आणि शुद्ध साजूक तुपामध्ये पुळ्या तळायचं काम चालू होतं. तळता तळता तूप संपलं. आता काय करता? अजून तर बरेच लोक बाकी आहेत. म्हणे मग असं करा, तूप कशापासून तयार होतं? दुधापासून. टाका म्हणे दूध आणि तळा दुधामध्ये पोळ्या. तळतील का? दुधापासूनच तूप तयार झालंय, पण जे काम तूप करू शकतं ते काम दूध करू शकत नाही. घरामध्ये पाहुणे आले, चहा ठेवा, चहा ठेवा, चहा ठेवा. घर मालकी म्हणजे साखर संपली. मग आपण कालच ऊस आणलेत ना, मोळी, ऊसाचा रस काढ म्हटले, टाक मध्ये चहामध्ये, होईल का चहा? ऊसाच्या रसापासूनच साखर तयार होते.
पण जे काम साखर करू शकते ते काम ऊस करू शकत, रस करू शकत नाही. तद्वत जे काम भागवत करू शकतं ते काम वेद वृक्ष करू शकत नाही. असे 2-3 दृष्टांत दिल्यानंतर नारदजींच्या लक्षात आलं की म्हटलं ठीक आहे, आता महत् भाग्याने तुम्ही आम्हाला भेटले आहात, तर महाराज तुम्हीच आम्हाला कथा सांगा ना. ठिकाण तुम्ही सांगा, व्यवस्था आम्ही करू. तेव्हा सनकादिकांनी नारद महर्षींना एक सुंदर ठिकाण सांगितलं. गंगाद्वार समीपे तू तटमानंद नामकम. हरिद्वार मध्ये आनंद नामक गंगा तट आहे. त्या गंगा तटावर आपण भागवत कथा करूया. नारद महर्षी सनकादिकांना बद्रीनाथ मधून खाली आणतात हरिद्वार मध्ये. तिथं शंका अशी निर्माण होते, भागवत कथा कोणाकरता सुरू आहे? ज्ञान वैराग्यांना जाग आणण्याकरता. तर ज्ञान वैराग्य मूर्छित होऊन कुठे पडलेत? वृंदावनामध्ये. सनकादिकांची आणि नारद महर्षींची चर्चा कुठे झाली? बद्रीनाथ मध्ये. मग जिथे चर्चा झाली तिथे कथा करायला पाहिजे होती, नाही तर ज्यांच्या करता कथा करतायत तिथे वृंदावनात येऊन कथा करायला पाहिजे होती ना. वृंदावनही सोडलं, बद्रीनाथही सोडलं आणि मध्यभागी हरिद्वार मध्ये कथा का? तर ऐका, बद्रीनाथ मध्ये त्या काळामध्ये तेच लोक पोहोचायचे की जे परमहंस असायचे. तिथे गेल्याबरोबर त्यांना समाधी लागायची. आता ज्यांना समाधी लागली ते कथा ऐकण्याकरता कशाला येतील? बरं, हरिद्वार मध्ये वृंदावनामध्ये कथा करायची तर ते सनकादिक महर्षी आहेत, ते खाली जास्त येणार नाहीत गृहस्थ लोकांकडे. म्हणून दोघांच्या मध्यभागी साधू लोकांना कथा ऐकायची असेल तर ते बद्रीनाथ मधून थोडंसं खाली उतरतील, हरिद्वार मध्ये येतील. आणि गृहस्थी लोकांना कथा ऐकायची असेल तर ते थोडंसं वर हरिद्वारकडे जातील. दोघांच्या मध्यभागी कथा सुरुवात झाली. किंवा जर घरातही उजेड पडावा आणि बाहेरही उजेड पडावा असं वाटत असेल तर शहाण्या माणसाने मध्यभागी दारामध्ये दिवा प्रज्वलित करावा. दारात जर दिवा लावला तर त्याचा उजेड घरातही पडतो आणि अंगणातही पडतो. तसं हरिद्वार म्हणजे भगवंताचं द्वार आहे, त्याचा लाभ गृहस्थ्यांनाही होतो आणि परमार्थ करणाऱ्या पारमार्थिकांनाही होतो. म्हणून हरिद्वारमध्ये कथा प्रारंभ झाली. आता ते फक्कड लोकांची कथा होती. ती काय आपल्यासारखी आहे का? सिस्टीम चांगली पाहिजे, चांगलं स्टेज पाहिजे, सुंदर असा मंडप पाहिजे, बसण्याची व्यवस्था पाहिजे, असं नाही. ते फक्कड लोकांची कथा. तिथे गंगेचा काठ, त्याच्यावर सुंदर सुंदर अशी वाळू, ती वाळू गोळा केली, उंच वाटा तयार केला आणि ते व्यासपीठ. जगातली पहिली कथा सुरू झाली. वक्ते त्याच्यावर बसले. जगातली पहिली कथा सांगणारे 4, ऐकणारा एकच. सांगणारे 4 कोण कोण? सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार. आणि ऐकणारे एक कोण? नारद महर्षी. पण जशी कथा सुरू झाली, कथा सुरू झाल्याबरोबर ती बातमी जेव्हा संपूर्ण भारतवर्षामध्ये पसरली तर जे गृहस्थी होते ते आपल्या कुटुंबासह सहकुटुंब सहपरिवार कथा ऐकण्याकरता येऊ लागले. आणि जे संन्यासी होते ते आपल्या शिष्य परिवाराला घेऊन कथा ऐकण्याकरता येऊ लागले. आणि हरिद्वारामध्ये संपूर्ण गर्दी झाली. सर्वांना बसण्याची व्यवस्था केली. तर त्या हरिद्वारमध्ये सनकादिकांनी कथा सांगायला सुरुवात केली. सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद भागवती कथा यस्या श्रवण मात्रेन हरिश्चित्तं समाश्रये. सनकादिक महर्षी म्हणतात सदा सेव्या सदा सेव्या, भागवताची कथा सतत श्रवण करावी. म्हणे का? म्हणे भागवताच्या केवळ श्रवणाने भगवान परमात्मा अंतःकरणामध्ये विराजमान होत असतो. हरिही चित्तम समाश्रयेत, हरी चित्तामध्ये येतो. याच्याकरता भागवताची कथा सतत श्रवण करावी. जो नेहमी भागवताची कथा ऐकतो त्याची परमगती प्राप्त होत असते. त्याला मरताना ज्याच्या कानावर भागवताची कथा ऐकू येते ना, तर त्याला परमगती प्राप्त होते. ज्याला वैकुंठ प्राप्त व्हावं अशी अपेक्षा असेल त्याने भागवताचा दररोज एक तरी श्लोक नित्य पाठामध्ये म्हटला पाहिजे. स्नान झालं की एक तरी श्लोक म्हणायचा. म्हणजे महाराज आमच्याकडनं पाठ होत नाही, अर्धा म्हणा. महाराज आम्हाला तेही जमणार नाही, मग 1/4 म्हणा. परंतु तो एक तरी श्लोक म्हटला गेला पाहिजे.
आता नेमका कोणता श्लोक म्हणायचा एक तुम्हाला श्लोक सांगतो मी. पण तो श्लोक दररोज म्हणू शकता. मी पुढे बोलतो, आपण सर्वांनी पाठीमागे बोलायचंय. कृष्णाय वासुदेवाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. दररोज एवढा एक जरी श्लोक म्हटले, 18,000 श्लोक आहेत भागवतामध्ये, पण एवढा एक जरी श्लोक म्हटले तर स्वतः भगवान परमात्मा त्या जीवाला घेण्याकरता वैकुंठातून येतो आणि स्वतः वैकुंठाला घेऊन जातो. एवढा भागवताचा महिमा आहे. बोलो भागवत भगवान की जय. श्लोकार्धम श्लोकपादम वा नित्यं भागवतोद्भवम् पटस्व स्वमुखे नैव गोविंदोपी प्रयच्छति. भगवान परमात्मा परमगती त्याला प्राप्त करत असतो. असा महिमा सांगत होते. तेवढ्यात भक्तिमय्या प्रकट झाली. तिचे दोन्ही मुलं म्हातारेचे तरुण झाले. मूर्छित अवस्थेत ते जागृत अवस्था त्यांना प्राप्त झाली आणि ते दोन्ही मुलं भक्ती मातेबरोबर नृत्य करू लागले. भक्ती माता मोठमोठ्याने भगवंताचं नामचिंतन करत करत त्या हरिद्वार मध्ये कथेमध्ये प्रगट झाली. भक्ती सुतौ तौ तरुणौ गृहीत्वा प्रेमैकरूपा सहसा विरासी. भक्ती सुतौ तौ तरुणौ गृहीत्वा प्रेमैकरूपा सहसा विरासी. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथेति नामानि मुहुर्वदन्ति. नाथेति नामानि मुहुर्वदन्ति. भक्ती माता हरिद्वार मध्ये प्रकट झाली आणि मोठमोठ्याने श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव अशा प्रकारे जोर जोराने भगवंताचं नामचिंतन करू लागले. आपण सुद्धा 2 मिनिटं उभे राहून त्या भक्ती मातेसोबत नामचिंतन करूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. 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 बोला सर्वांनी बोला. हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. नारायण वासुदेव. नाथ नारायण वासुदेव. हो श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. सुधीर बापू म्हटले होते की आमच्या गावातल्या माता भगिनी खूप चांगल्या प्रकारे भजन म्हणतात म्हणे. मी पुढे बोलतो, आपण सर्वांनी पाठीमागे बोलायचंय. सर्वांनी, पुरुष मंडळी, सर्व श्रोत्यांनी. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. वा.
हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. टाळ्यांचा आवाज येत नाही पण. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. 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 हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. बोलो कृष्ण कन्हैया लाल की. श्रीमद् भागवत महापुराण की जय. जय श्री राधे श्याम. बसा खाली. आणि आता खरं सांगा, बरं वाटलं का नाही थोडस? एवढी बसण्याची सवय आता कोणाला राहिलेली नाही. अर्धा तास झाला, एक तास झाला की पाय दुखायला लागतात, पाठीचा कणा दुखायला लागतो. मग जे लक्ष भागवत कथेमध्ये लागायला पाहिजे ते लक्ष शरीरामध्ये लागतं. मग ते शरीरात लक्ष दूर जावं आणि पुन्हा भागवताकडे लक्ष यावं, याच्याकरता भजनामध्ये उभं राहून भजन करावं. म्हणून तुम्हाला उभं केलं होतं, कारण वक्त्याने श्रोत्याची काळजी घेतली गेली पाहिजे. आता परत सुरुवात करू आपण पहिल्यापासून. ही मधली सुट्टी होती, अजून शाळा सुटली नाही. मधली सुट्टी होती. बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय. हरिद्वारामध्ये भक्ती मैया प्रगट झाली, ज्ञान वैराग्य जागृत झाले. तेव्हा भक्ती माता सनकादिकांना म्हणते, महाराज सर्वांना बसण्याची व्यवस्था केली आहे. वक्त्याला बसण्याची व्यवस्था आहे, गायनाचार्य मंडळींना, संगीताचार्य मंडळींना बसण्याची व्यवस्था आहे, श्रोत्यांना बसण्याची व्यवस्था आहे. मी कुठे बसू? तेव्हा सनकादिक महर्षी म्हणतात, हे भक्ती माते, जे जे लोक कथा ऐकतायत ना, या सर्व श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये तुम्ही विराजमान व्हा. तर जेवढे तुम्ही बसलेत, या सर्वांच्या अंतःकरणामध्ये भक्ती माता विराजमान आहे. तेव्हा सर्व वक्ते, सर्व श्रोते अंतःकरणात भक्ती विराजमान झालीये, एकाग्र चित्ताने पुन्हा श्रवण करतायत. नारद महर्षीने दुसरा प्रश्न विचारला, महाराज भागवताचा नुसता महिमा श्रवण केला तर ज्ञान वैराग्य जागृत झालं, म्हातारे होते ते तरुण झाले, मग भागवताच्या श्रवणाने फक्त ज्ञान वैराग्य जागरूक होतं की माणसाचं पापही जातं? आणि जर पाप जात असेल तर कोणकोणत्या प्रकारचे पापी तरुण जातात? अशा प्रकारे प्रश्न विचारलाय. के विशुद्ध्यंती वदंतु मह्यम सप्ताह यज्ञेन कथामयेन. 7 दिवस कथा केल्यानंतर कोणाकोणाची शुद्धी होते, कोणकोणता पापी तरुण जातो, असा प्रश्न विचारल्यानंतर सनकादिक महर्षी नारदजींना यादी देत आहेत. ये मानवा
पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचाररता विमार्गगा क्रोधाग्निदग्धा कुटिलाश्च कामिना सप्ताहयज्ञेन कलौ पुनन्ति ते पंचोग्रपापाचलचद्मकारिणा क्रूरा पिशाचा एव निर्दयाश्च ये ब्रह्मस्वपुष्टा व्यभिचारकारिणा सप्ताहयज्ञेन कलौ पुनन्ति ते। सनकादिक महर्षींनी यादी दिली, ये मानवा पाप कृतस्तु सर्वदा, जे माणसं नेहमी पाप कर्म करण्यामध्ये मग्न आहेत, सदा दुराचाररतः नेहमी दुराचरण करण्यामध्ये मग्न आहेत, अत्यंत क्रोधी आहेत, अत्यंत कामी आहेत, अत्यंत लोभी आहेत, 5 प्रकारची उग्र पाप करणारी आहेत, ब्रह्महत्या, सुरापान, स्थेयम, गुरुदारागमनम, त्यांचे संगती करणारे आहेत, पंचमहापातकी आहेत, कपटी आहेत, व्यभिचार कर्म करणारे आहेत, भ्रष्टाचार करणारे आहेत. या सर्वांनी जर 7 दिवस नियमपूर्वकता श्रवण केली तर 7 दिवसात यांचा उद्धार होतो. अहो, एखाद्याने आयुष्यभर पाप केलं, पाप करून मेला, पिशाच झाला, पिशाच योनीतून जर त्याने भागवत कथा श्रवण केली तर त्या पिशाच योनीतून सुद्धा त्याची मुक्तता होते. हा भागवताचा महिमा आहे. बोल भागवत भगवान की जय. महाराज, आयुष्यभर पाप केलं, पाप करून मेला, मेल्यावर पिशाच झाला, आणि पिशाच झाल्यावर भागवत कथा ऐकली तर पिशाच योनीतून त्याची मुक्तता होते. म्हणे हो, निश्चित होते. म्हणे महाराज, याला पुरावा काय, याला प्रमाण काय? सनकादिक महर्षी म्हटले, आम्ही प्रमाणाशिवाय बोलत नाहीत. तुम्हाला एक प्राचीन पुरातन इतिहास सांगतो म्हटले मी. अत्र ते कीर्तयिष्याम इतिहासं पुरातनं यस्या श्रवणमात्रेण पापहानी प्रजायते. अत्यंत प्राचीन पुरातन असा हा इतिहास आहे, ज्याचं नुसतं श्रवण केलं तरी माणसाच्या पापाची हानी होते, पाप नष्ट होतं. कर्नाटक प्रांतामध्ये एक तुंगभद्रा नावाची नदी वाहते. त्या नदीच्या काठावर एक उत्तम नगर नावाचं सुंदर गाव आहे. त्या गावामध्ये पंडित आत्मदेव शास्त्री नावाचा ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण एवढा ज्ञानी होता, सूर्यासारखं त्याचं ज्ञान, द्वितीय भास्कर इव, दुसऱ्या सूर्याप्रमाणे. पण त्याच्या पत्नीचं नाव होतं धुंधुली. तिचा स्वभाव कसा होता? लोकवार्ता रता प्रायशो बहुजल्पिका शोराच्या गृहकृत्येषु कृपणा कलह प्रिया. कशी होती ती? लोकवार्ता रता, इकडची बातमी ऐकायची आणि इकडे सांगायची, इकडची ऐकायची आणि इकडे सांगायची. तिला वार्ताहर म्हणायचे लोक. काही काही गावामध्ये काही काही महिला अशा असतात. आपलं गाव चांगलं आहे, मी दुसऱ्या गावाची गोष्ट सांगतोय. ज्या गावाला नावच नाही ना, त्या गावाची गोष्ट सांगितली. एखाद्या गोष्टीची बातमी जर संपूर्ण गावामध्ये द्यायचं असेल तर रिक्षा फिरवायचं काम नाही, दवंडी द्यायचं काम नाही, 2-3 महिलांना पकडायचं, त्यांना ती बातमी सांगायची आणि नियम सांगायचा, कोले सांगू नको बरं. 2 दिवसात ती बातमी अख्ख्या गावात पसरल्याशिवाय राहणार. अशी ती धुंधुली होती. लोकवार्ता रता प्रायशो बहुजल्पिका, खूप बडबड करणारी होती. शूराच्या गृहकृत्येषु, घरकाम करण्यामध्ये मात्र ती अत्यंत शूर होती. कृपणा कलह प्रिया, पण कंजूस होती. दारामध्ये कोणी येऊ, माता भगिनी त्याला पैसे तरी देतील, धान्य तरी देतील, पीठ तरी वाढतील, पण ही मात्र शिव्या द्यायची, बाकी काही द्यायचं नाही. एवढी ती कृपण होती. कलह प्रिया,
तिला भांडण एवढं आवडत होतं की जोपर्यंत भांडण करत नाही तोपर्यंत जेवण केलेलं पचत नव्हतं. लोकांना पचण्याकरता गोळी घ्यावी लागते, ती पचण्याकरता भांडण करायची. भांडण केलं की हा आता बरं वाटतंय मला. भांडणाशिवाय तिला बरं वाटत नव्हतं. कलह प्रिया, अतिशय प्रिय तिला वाटत होतं भांडण. पण अशाही विपरीत स्वभावाच्या पत्नी बरोबर पंडित आत्मदेव आपला संसाराचा गाडा चालवत होते. पण एकच खेद होता, एवढी मोठी संपत्ती आहे पण पोटी संतान नाही. पुत्र हिनस्यमी राज्यम सर्वम दुःखाय कल्पते, असं दशरथ राजाचं वाक्य आहे. तसं त्याला वाटायचं, संपत्ती भरपूर आहे पण संतान नाही, काय जगून फायदा, त्यापेक्षा मेलेलं परवडलं. म्हटले मरण्याकरता खरंच गेला जंगलामध्ये. एका झाडाखाली बसून रडू लागला. एक साधू जात होते. साधूला वाटलं एकांतात बसून वनामध्ये बसून रडतोय, निश्चित देवाकरता रडत असेल की देव मला का दर्शन देत नाही, देवाची भेट मला का होत नाही, असं देवाकरता रडत असेल. आपण जावं त्याला मार्गदर्शन करावं. म्हणून साधू त्याला मार्गदर्शन करण्याकरता आले. कथम रोदिषि विप्रत्वं का ते चिंता बलीयसी, वदत्वं सत्वरं मह्यं स्वस्य दुःखस्य कारणं. हे विप्र, का रडतोय तू? अशी कोणती मोठी चिंता आहे तुला? सांग मला, तुझ्या दुःखाचं कारण सांग. सहानुभूती दाखवली त्या साधूने. तेव्हा तो आत्मदेव पंडित जोर जोराने रडायला लागला. महाराज, माझं दुःख मी तुम्हाला काय सांगू? किं ब्रवीमि ऋषे दुःखम पूर्वपापेन संचितं, मदीया पूर्वजास्तोयं कवोष्णमुपभुंजते. महाराज, माझं दुःख मी तुम्हाला काय सांगू? मी माझ्या पूर्वजांना पाणी देत असतो तर माझे पूर्वज माझ्याकडे पाहून रडतात. हे आत्मदेवा, अरे तुझ्यानंतर आम्हाला पाणी कोण देणार? कारण तुझ्या पोटी एकही संतान नाहीये. अंगणामध्ये एक झाड आहे महाराज, त्या झाडाला अजून एकही फूल आलं नाही, एकही फळ आलं नाही. केवढं माझं दुर्भाग्य. गोठ्यामध्ये एक गाय पाळलेली मी, ती गाय अनेक वर्षापासून माझ्या गोठ्यामध्ये आहे, तिचं पालन पोषण करतोय, पण एकदा सुद्धा ती व्याली नाही. केवढं माझं दुःख आहे. एवढी मोठी संपत्ती आहे पण मला पुत्र प्राप्ती नाहीये, संतान नाहीये, जगून काय फायदा? साधू म्हटले, हा मला वाटलं हा देवा करता रडत असेल, हा तर मुला करता रडतोय. म्हटले अज्ञानी. पण आता आपण आलोत ना, तर आता याला उपदेश केल्याशिवाय जायचं नाही. आणि मग त्या साधूने उपदेश करायला सुरुवात केली. मुंचा ज्ञानम प्रजारूपम बलिष्ठा कर्मणो गती, विवेकं तु समासाद्य त्यज संसार वासना, त्यज संसार वासना. हे विप्र, अज्ञान सोड. अरे आतापर्यंत ज्यांना ज्यांना मुलं आहेत, कोणत्या मुलाने सुख दिलंय? ज्याला एकच आहे त्यालाही सुख नाही, ज्याला 10 आहे त्यालाही सुख नाही. सगर राजाला तर 60,000 पोरं होती. किती? 60,000. कोणत्या मुलाने सुख दिलं? कोणत्याच मुलाने नाही. उलट कपिल भगवंताचा अवमान केला, भस्म झाले. त्यांचा उद्धार करण्याकरता अनेक पिढ्यांनी तपश्चर्या केली. तेव्हा भगीरथ राजाने तपश्चर्या करून गंगा आणली, तेव्हा त्यांचा उद्धार झाला. दशरथ राजाने यज्ञ करून मुलं प्राप्त केली 4. पण अंत काळाच्या वेळेला किती जवळ होते? एक सुद्धा नव्हता. धर्मात्मा अंगराजाचं नाव तू ऐकलं असेल ना. पोटी संतान नव्हतं म्हणून यज्ञ केला, तर यज्ञातून मुलगा प्राप्त झाला, पण तो निघाला नास्तिक. एवढा नास्तिक निघाला तर किती वाईट वाटू लागलं त्याला. अरे आपण माळकरी आणि आपला मुलगा बाटल्या पार करी, बिस्लरीच्या नाही, समजून घ्या कशाच्या. तर एवढं वाईट वाटलं, एवढं वाईट वाटलं की त्याने घराचा त्याग केला, राज्याचा त्याग केला आणि वनात जाऊन बसला. गुहेत जाऊन तपश्चर्या करू लागला. कोणत्या मुलाने सुख दिलंय? बेटा चिंता करू नको, भगवंताचं नामचिंतन करून एकांतामध्ये सेवन कर, एकांत सेवन कर, निश्चित तुला सुख प्राप्त होईल.
म्हणे महाराज बस करा, असं प्रवचन मलाही देता येतं, मी पण शास्त्राचा अभ्यास केलाय, अशी प्रवचन मला पण देता येतात. तुम्हाला फक्कड लोकांना, बैरागी लोकांना काय माहिती पुत्रप्राप्तीचा आनंद काय असतो ते. घरामध्ये जर लहान मुलं नसली तर अख्खं घर खायला उठतं म्हटले, आणि घरात जर लहान मुलं असली की अख्खं घर गोकुळासारखं भरलेलं दिसतं. लहान लहान मुलं येतात, पापा पापा असं बोबडं बोबडं गोल गोल बोलतात. त्यांचं बोलणं ऐकून असं वाटतं की कोणी एखाद्याने अमृत ओतलं की काय कानामध्ये, एवढं गोड वाटतं म्हटले. तुम्हाला फक्कड लोकांना, संन्याशी लोकांना काय माहिती पुत्रप्राप्तीचा आनंद काय असतो ते. संन्याशी बा म्हटले असं का, आम्हाला काय माहिती, आता सांगतोच म्हटले. हे ब्राह्मण, मी तुझ्या मस्तकावरच्या रेषा वाचल्या. काय महाराज रेषेवर? म्हणजे तुमच्या मस्तकाच्या रेषेवर असं लिहिलंय, सप्त जन्मावली तव पुत्रो नैवच नैवच. अरे तू या जन्मात पुत्र प्राप्ती होत नाही म्हणून तू रडतोयस, पुढच्या 7 जन्मामध्ये तुला पुत्राची प्राप्ती नाही. जा. त्या ब्राह्मणाने असं जोरात आपलं डोकं आदळलं जमिनीवर. अरे मरशील मरशील. म्हणजे महाराज मी मरण्याकरताच आलो होतो, पण तुम्ही माझं दुःख कमी न करता 7 पटीने वाढवलंय. आता दुसऱ्यांदा एवढं जोरात माझं डोकं दगडावर आपटीन, मी तर मरून जाईन, पण तुम्हाला ब्रह्महत्या लागेल. साधू थरथर कापायला लागले. साधू मध्ये घेणं नाही देणं नाही, ब्रह्महत्या लागेल. म्हणे हो तुम्हाला ब्रह्महत्या लागेल. म्हणे मी काय केलं? म्हणे तुम्ही माझं दुःख 7 पटीने वाढवलंय. आता एक तर पुत्र प्राप्ती करून द्या, नाहीतर तुम्ही ब्रह्महत्येला तयार व्हा. साधूला वाटलं याच्या डोक्यावर आता पुत्र प्राप्तीचं भूत बसलंय, जोपर्यंत याला काही उपाय सांगत नाही तोपर्यंत हे काही निघणार नाही. देवाची प्रार्थना केली, झुळीत हात घातला, एक फळ काढलं आणि ते आत्मदेवाच्या हातावर दिलं. सांगितलं हे फळ तुझ्या पत्नीला खाऊ घाल, देवाने जर कृपा केली तर सज्जन अंतकरणाचा मुलगा जन्माला येईल. म्हणे महाराज फळ दिलं तुम्ही, पण नियम. म्हटलं नियम ऐक, हे फळ खाल्लं तुझ्या पत्नीने की तुझी पत्नी गरोदर राहील, आणि तुझी पत्नी जर गरोदर राहिली तर विशिष्ट नियम सांगायचे. सकाळी स्नान झालं की देवपूजा करायची, आणि देवपूजा झाल्याबरोबर बरोबर सकाळी 9 वाजता टीव्ही सुरू करायची तर दुपारी 12 वाजेपर्यंत. मग जेवणाकरता 2 तास विश्रांती घ्यायची, परत 2 वाजेपासून टीव्ही सुरू करायची तर संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढ्या मालिका लागतात सर्व पाठ करून घ्यायच्या, म्हणजे तुमच्या घरी सज्जन साधू मुलगा जन्माला येईल. खरंय का? गरोदर अवस्थेमध्ये जी स्त्री जो विचार करते, जे ऐकते, जे पाहते, तसे संस्कार गर्भामध्ये निर्माण होत असतात. मग लक्षात घ्या तुम्ही, लहान लहान मुलं अजून उगतायत ते, त्यांना सुद्धा बघा लागेल मोबाईल पटपट पटपट बोट फिरवतात. ते माहितीये का? माहितीये का? का बरं? कारण ते बाळ जेव्हा गर्भात होतं तेव्हा आईने तेच काम केलंय, मोबाईलवर बोट फिरवायची. म्हणून आताच्या लहान पिढीला मोबाईल शिकवायची गरज पडत नाही. अभिमन्यू मातृगर्भामध्ये होता, चक्रव्यूह भेदन कसं करायचं ही विद्या त्या अभिमन्यूला आईच्या गर्भातच प्राप्त झाली. म्हणून गरोदर असताना माता भगिनीने नामस्मरण करावं, कथा वाचावी, टीव्ही असेल तर कथा पाहावी, कधी असत्य बोलू नये, कोणाची चाहडी चुगली करू नये, एक भुक्त राहावं. दुपारी एकदा जेवण करायचं, संध्याकाळी फलाहार करायचं. जेवढं शुद्ध राहता येईल तेवढं शुद्ध राहायचं, शुद्ध बोलायचं, शुद्ध ऐकायचं, शुद्ध पाहायचं, म्हणजे शुद्ध अंतःकरणाचा मुलगा जन्माला येतो. शेतकऱ्याच्या हातात आहे शेतामध्ये कोणतं पीक घ्यायचं येते, तसं आई वडिलांच्या ताब्यात आहे. आपला मुलगा सज्जन जन्माला आला पाहिजे का लादीन आला पाहिजे हा आपल्याच ताब्यात आहे. गरोदर अवस्थेमध्ये ते संस्कार बाळावर प्राप्त होत असतात. म्हणून गरोदर अवस्थेमध्ये परमार्थ केला पाहिजे. गाथा पारायण करा, ज्ञानेश्वरी पारायण करा. जेवढं जेवढं सत्कर्म आपण गरोदर अवस्थेमध्ये करू ते सत्कर्माचे विचार संस्कार आपल्या बाळावर बिंबतात आणि मुलगा संस्कारी जन्माला येतो. आपण गरोदर अवस्थेमध्ये लक्ष देत नाही आणि तो जन्माला आल्यानंतर म्हणतो हो असा कसं काय शे, कसं काय शेत तुमच्यामुळे शेत असा. तुम्ही लक्ष देत नाही गरोदर अवस्थेमध्ये. जे खाऊ नये ते खातात, पिऊ नये ते पितात, जे पाहू नये ते पाहतात, त्याचा परिणाम गर्भावर होतो आणि म्हणून मुलं विचित्र जन्माला येत असतात.
काही नियम, विशिष्ट नियम सांगितले. आत्मदेवाने नमस्कार केला साधूला आणि धावत धावत घरी आला. ए धुंदुली ऐकलं का? धुंदुली धावत धावत दरवाजाकडे आले. अहो काय म्हणता? बघ मी तुझ्याकरता फळ आणले. म्हणून एवढ्या लांबून हाक मारायची का? मला असं वाटलं तुम्ही माझ्याकरता नवरत्नाचा हार आणला की काय. आणलं का एक फळ फक्त? कोणी दिलंय फळ? आतापासून इथपर्यंत सर्व इतिहास सांगून टाकला. धुंदुले म्हटले बघा कोणत्या साधूने दिलं काय कोणास ठाऊक, त्याच्यात काही जादू टोना की काय मला माहिती नाही, बघेन मग नंतर खाईन म्हटले. नक्की खा मात्र? हो नक्की खाईन. स्नान झालं आणि धुंदुले ते फळ हातात घेतलं, देवापुढे बसली आणि विचार करू लागली खाऊ का नको खाऊ, खाऊ का नको खाऊ. तेवढ्यात शेजारची महिला गप्पा मारण्याकरता आली. धुंदुली काय करते? धुंदुलीने अथपासून इथपर्यंत सर्व इतिहास सांगून टाकला फळाचा. ती महिला सात्विक होती. तिने सांगितलं अगं साधूच्या कृपेने फळ प्राप्त होते, लवकर खाऊन घे. एक सज्जन मुलगा तुला जन्माला येईल. म्हणे ताई खाते मी, पण एक प्रश्न विचारू का? म्हणे विचार ना. म्हणे कागद ताई गरोदर स्त्री धावू शकत नाही, बरोबर आहे का? म्हणे हा बरोबर आहे, गरोदर स्त्रीने धावू नये. आणि धावायचं काय? पण म्हणे जर अचानक भूकंप आला तर पळावं लागेल ना सर्वांना. अगं भूकंप येणार नाही, तू पटकन खा. म्हणे मग आमच्या घराला जर कोणी आग लावली तर? अगं घराला कोणी आग लावत नाही, तू पटकन खा. दैवात घाटी व्रजेत ग्रामे पलायत गर्भिणी कथम. मी गरोदर असताना मी कसं काय पळणार? भूकंप होणार नाही, कोणी आग लावणार नाही, पटकन खाऊन घे. दुसरा प्रश्न विचारला. म्हणे कागताई मी असं ऐकलंय भागवतामध्ये की महामुनी शुकदेवजी आईच्या उदरामध्ये 12 वर्ष होते, हे खरंय का? म्हणे ताई 100% खरंय. अरे देवा, माझं बाळ जर 2 वर्ष जरी राहिलं तर ते गरोदरपणाचं ओझं मला सहन होणार नाही, मी मरूनच जाईल म्हटले. शेजारची महिला हुशार होती. ती म्हटली का ग तुझा मुलगा काय शुकदेवजी जन्माला येणार आहे का? 12 वर्ष राहिला. अगं आताची पोरं 12 वर्ष तर सोड, 9 महिने 9 दिवस सुद्धा राहत नाही म्हणे. आता तू चिंता कशाला करते, लवकर खाऊन घे. पण म्हणे ताई गरोदर अवस्थेमध्ये एवढं दुःख सहन करायचं, करून घेईन सहन. पण प्रसूती काळा येऊ लागल्या आणि प्रसूती काळामध्ये जर माझं बाळ आडवं आलं तर? ही सर्व शंका भागवतात येतात. तिर्यक चेत आगतो गर्भस तदामे मरणम भवेत. प्रसूती काळामध्ये जर माझं बाळ आडवं आलं तर माझं मरणच होईल. शेजारच्या महिलामध्ये चिंता कशाला करते? अगं विज्ञानाने आता खूप प्रगती केली म्हटले. म्हणे काय प्रगती केली? म्हणे बघ किती प्रगती केली. आधी फक्त मुलं 2च प्रकारे जन्माला यायची, एक तर पायाळू नाही तर डोकाळू. काही मुलं पायाळून काही मुलं डोकाळू. पण म्हणे विज्ञानाने एवढी प्रगती केली, आता मुलं ना पायाळू ना डोकाळू, डायरेक्ट पोटाळू. त्यामुळे तू चिंताच करू नको म्हटले. तर धुंदुलीने आणखी शंका केली. अहो ताई गरोदरपणामध्ये दुःख सहन करायचं, प्रसूती काळात दुःख सहन करायचं, त्यांच्या लालन पालन करत असताना दुःख सहन करायचं, लहानाचं मोठं करायचं, शिकून शहाणं करायचं, नोकरी लावायचं, आणि लग्न लावून दिल्याबरोबर जशा काही त्या अक्षता पडल्या की त्याच्या पत्नीला घेतो निघून जातो म्हणे तो आपल्याला सोडून. मग कशा करता दुःख सहन करायचं एवढं? त्याच्याकरता वंद्यावा विधवा नारी सुखीनी चेतीने मती. शेजारची महिला समजवण्याकरता आली होती, तिचं डोकं खराब झालं, ती निघून गेली. तेवढ्या तिची लहान बहीण आली. धुंदुली ताई अगं छोटी आहे बस. तिला सर्व इतिहास सांगितला. ती छोटी जरा कपटी होती, कारण तिचं म्हणणं असं होतं की हिच्याकडे खाण्याकरता भरपूर आहे पण खाणारं कोणीच नाही आहे, आणि माझ्याकडे खाणाऱ्याची रांग लागली आहे पण खायला काहीच नाही आहे. माझं एक मूल हिला मी दत्तक म्हणून देईल आणि हिची अर्धी संपत्ती माझ्या नावावर करून घेईल. म्हणून तिने आणखी डोकं खराब केलं. हे धुंदुली ताई या बाबा लोकांच्या नादी लागू नको. कोणतं फळ दिलं असेल त्याच्यात काय जादूटोना केला असेल का? तू भूतबाधा होऊन जाईल, नको खाऊ. मग याचं फळाचं काय करायचं? मग तुला परीक्षा घ्यायची की? म्हणे हो. तुझ्या गोठ्यामध्ये गाय पाडलेली की नाही, तिला सुद्धा अनेक वर्षापासून ती एकदाही व्याली नाही.
तिला हे फळ खाऊ घाल. ठीक आहे म्हटले, खाऊ घालू आपण. पण माझे मालक विचारतील फळ खाल्लं का? काय सांगू? हो सांग म्हणे. मग माझे मालक विचारतील फळ खाल्लं मग फायदा कसं काय होत नाही? साधूने दिलंय फळ आहे. म्हणजे ताई तू चिंता कशाला करते? यावेळेस मी गरोदर आहे, मला जे बाळ जन्माला येईल ते बाळ मी तुला देऊन टाकेन. फक्त माझ्या मालकाचं तोंड बंद करण्याकरता 20-25 हजार देजो. आणि 20-25 काय 50-60 जायचो, पण बाळ मात्र आणून दे. ते फळ त्यांनी गाईला खाऊ घातलं आणि पोटाला चिंध्या गुंडाळून मी गरोदर आहे असं मालकाला भासू लागली. चिरगुटे घालून वाढविले पोट, गर्भार बोभाट जना माझी. दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने गेले. लहान बहिणीला मुलगा झाला. तिने रातोरात पार्सल केला. कोणाकडे? धुंदुलीकडे. आणि तिने सकाळीच आपल्या मालकाला दाखवलं, पाहिलं का आपल्याला मुलगा जन्माला आलाय. आतमध्ये मला स्वर्ग फक्त 2च बोट कमी होता. एवढा आनंद. सर्व गावामध्ये पेढे वाटले. आणि ठीक 3 महिन्यानंतर गाय व्याली आणि गाईला सुद्धा मुलगाच झाला. सर्व गाव त्या मुलाला पाहण्याकरता आलं आणि सर्व गाव आत्मदेवाला म्हणतात, वाह काय भाग्यवान आहे, भगवान देता है तो छप्पर फाडके देता है. आतापर्यंत घरात मुलगा नव्हता, आता गाईला सुद्धा काय मुलगाच झाला. आता दोन्ही मुलांचं नामकरण संस्कार करायचा. गाईच्या मुलाचं सर्व शरीर माणसासारखं होतं, पण कान मात्र गाईसारखे होते, म्हणून नाव ठेवलं गोकर्ण. बोलो गोकर्णजी महाराज की जय. आता आपल्या मुलाचं नाव काय ठेवावं असा विचार आत्मदेव करत होता. तेवढ्या धुंदुले पुढे येते म्हणे, अहो म्हणे काय, अहो 9 महिने 9 दिवस ओझ मी वागवलंय, तुम्ही नाव ठेवणार? नाव सुद्धा मीच ठेवणार म्हणे. म्हणे तू ठेव. म्हणे माझं नाव धुंदुली, तर माझ्या मुलाचं नाव धुंदुकारी. धुंदुकारी नाव ठेवलं. दोन्ही मुलं लहानाचे मोठे झाले, पण एक झाला विख्यात तर दुसरा झाला कुख्यात. एक झाला सुप्रसिद्ध तर दुसरा झाला कुप्रसिद्ध. एक खूप ज्ञानी झाला आणि एक अज्ञानाची खान. हा धुंदुकारी एवढा वाईट होता, लहान लहान मुलांना खेळवायचा. खेळवता खेळवता त्यांच्या आईवडिलांचं दुर्लक्ष झालं की त्यांना विहिरीत टाकून द्यायचा. दररोज भांडण यायला लागले. आत्मदेवाला वाटलं अशा दुष्ट मुलाचा बाप होण्यापेक्षा मेलेलं परवडलं. पुन्हा मरण्याकरता निघाला. पहिल्यांदा सुद्धा मरण्यासाठी निघाला होता आणि आताही मरण्याकरता निघाला, पण दोघांमध्ये फरक आहे. आधी जो मरण्याकरता निघाला तो मला मुलगा का नाही म्हणून, आणि आता जो मरण्याकरता निघाला तो असा दुष्ट मुलगा मला काय म्हणून. मग जर तेव्हा साधूचं लक्षात घेतलं असतं ज्ञान, तर धुंदुकारीची घाण घरामध्ये जन्म आली असती का? पण नाही ना. जोपर्यंत अनुभव घेत नाही तोपर्यंत माणसाला त्याचं महत्व कळत नाही. संत महात्मे सांगतात, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. अनेक प्रमाण आपण ऐकतो, कीर्तनातून ऐकतो, कथेतून ऐकतो, पण तरी संसार केल्याशिवाय राहत नाही. संसारामध्ये जेव्हा दुःख येतं मग तेव्हा कळतं की संत सांगतात ते खरंय. तसा दुःखाचा अनुभव संसारामध्ये आला आणि मग त्याला आठवू लागलं की महात्मा सांगत होते ते 100% खरंय. पण आता मी काय करू? द्विधा मनस्थिती पाहिली आणि गोकर्णजींनी त्यांना 2 श्लोकामध्ये सार गर्भित असा उपदेश दिला. या 2 श्लोकातला उपदेशाप्रमाणे जरी आपण जीवन बनवलं तर पुढची कथा ऐकण्याचं कारणच नाही. या 2 श्लोकात आपला उद्धार होऊ शकतो. काय उपदेश देतात लक्ष देऊन ऐका. देस्तिमान सरुदिने भीमतिं त्यजत्वं जाया सुतादिषु सदा ममतां विमुञ्च पश्यानिशं जगदिदं क्षणभङ्गनिष्ठं वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठः धर्मं भजस्व सततं त्यज लोकधर्मान् सेवस्व साधु पुरुषान् जहि कामतृष्णान् अन्यस्य दोषगुणचिन्तनमाशु मुक्त्वा सेवा कथा रसमहो नितरां पिबत्वम्. हे पिताजी,
या माणसाला बांधणाऱ्या फक्त दोनच दोऱ्या आहेत, एक म्हणजे अहंता आणि दुसरी म्हणजे ममता. देहाविषयी अहंता टाकून द्या आणि देह संबंधाविषयी ममता टाकून द्या. आतापर्यंत तुम्ही संसारावर प्रेम केलं, आता भगवंतावर प्रेम करा, संताची संगती करा. अंतःकरणातल्या आशा अपेक्षा कामना वासना सर्वांचा त्याग करून भागवताचा अभ्यास करा, भागवताचं चिंतन करा. सुंदर अशा प्रकारे 2 श्लोकात मार्मिक उपदेश केला. वयाच्या 60व्या वर्षी घराचा त्याग करून वनात जाऊन या आत्मदेवाने भागवताच्या दशमस्कंदाचा पाठ केला आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं. बोल भागवत भगवान की जय. वडील गेले जंगलामध्ये. आता त्या धुंदुकारीने आईला पकडलं. ए म्हातारे, पैसे कुठे ठेवलेत सांग, लवकर पैसे सांग, नाही तर कंबरड्यात लात घालील. तिला वाटलं याची लात खाण्यापेक्षा मेलेलं परवडलं. रात्री उठली, विहिरीला संप्रेमित झाली. गोकर्णा वाटलं वडील गेले जंगलामध्ये, आई गेली विहिरीमध्ये, आता आपला नंबर लागतो की काय. म्हणे दादा मी तीर्थयात्रा करून येतो. निजा तीर्थयात्रेला. आता घरात एकटा धुंदुकारी, त्याला करमे ना. त्याने 4-5 वेश्यांना बोलवलं, त्यांच्या सोबत राहू लागला. पण वेश्याचं प्रेम धनावर असतं. दरोडे टाकायचा, चोऱ्या करायचा, लुटमार करायचा. एकदा तर त्याने दरबारामध्ये दरोडा टाकला, भरपूर धन संपत्ती आणली. त्या सर्व वेश्यांनी विचार केला की आज ना उद्या हा पकडला जाईल आणि याच्या बरोबर आपण राहतो, म्हणून याच्यामुळे आपल्याला सुद्धा कारागृहामध्ये राहावं लागेल. म्हणे मग आता याला वाटेला लावा, या धनाचा वाटा पाडा आणि आपल्या वाटेला लागा म्हटले. त्या धुंदुकारीला खूप मदिरा पान केलं, दारू पाजली, खाटेवर झोपवलं, दोन्ही हात दोन्ही पाय बांधले आणि गळ्याला फास लावायला सुरुवात केली. भरपूर ओढायच्या त्या, पण तो धुंदुकारी मरायचा नाही. जोर जोरात ओढू लागला. एक वेश्या म्हणते, ताई गल्लीतल्या लोकांनी जर याचा आवाज ऐकला तर ते येतील, आपल्याला मारतील, आपल्याला मार खावा लागेल, काहीतरी कर म्हणे याच्या आवाजाला. एक वेश्या गेली, चुलीमध्ये विस्तव होते, ते विस्तव काढले आणि याच्या तोंडामध्ये कोंबले. तप्तांगार समूहाश तन्मुखे हि विचिक्षिपु अग्निज्वाला ते दुःखेन व्याकुलो निधनंगतः. व्याकुळ होऊन तो धुंदुकारी मरण पावला. पण आयुष्यभर पाप कर्म केल्यामुळे त्याला पिशाच योनीला जावं लागलं. जेव्हा गोकर्णाला कळालं तेव्हा गोकर्णाने गयेमध्ये विधिवत श्राद्ध केलं आणि गावामध्ये आला, घरी आला, थोडीशी जागा स्वच्छ केली, झोपले. तर मध्यरात्री विचित्र आवाज होऊ लागला. उठून पाहिलं तर कधी हत्ती दिसतो, कधी घोडा दिसतो, कधी माणसाचा आकार दिसतो, जोर जोराने रडतो, त्याला बोलता येईना, सांगता येईना. तेव्हा आत्मदेवाने त्या गोकर्णजीने हातात पाणी घेतलं, मंत्र म्हटला आणि त्याच्या अंगावर टाकल्याबरोबर त्याच्या पापांचं, काहीशा पापांचं परिमार्जन झालं आणि तो बोलू लागला. अहं भ्राता त्वदीयस्मी धुंदुकारीति नामत स्वकीयेनैव दोषेन ब्रह्मत्वं नाशितं मया. ए बंधो, मी तुझाच भाऊ आहे. आयुष्यभर वाईट वागलो रे मी, चांगलं काम कधीच केलं नाही. उलट जे चांगलं काम करत होते त्यांना नेहमी नावं ठेवली, त्यांना हसलो, त्यांना आडवे आलो. चांगलं काम कधीच केलं नाही. वेश्यागमन केलं, परस्त्रीकडे वाईट दृष्टीने पाहिलं, नाही ते वाईट आचार केला. त्या पापामुळे मला पिशाची योनी प्राप्त झाली आहे. या पिशाची योनीमध्ये खूप दुःख आहे. मला पाणी सुद्धा पिता येत नाही, वाता हरेन जीवा मी वारा पिऊन राहतोय, वारा पिऊन. लवकरात लवकर मला मुक्त कर. म्हणे तू आता जा, मी उद्या ब्राह्मणांना विचारतो. दुसऱ्या दिवशी गोकर्णजीने ब्राह्मणांना विचारलं तर त्यांना सांगता येईना. सूर्याला विचारलं तर सूर्याने सांगितलं, श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताहम वाचनम कुरु. 7 दिवस श्रीमद भागवत कथा सप्ताह आयोजित करा, 7 दिवस कथा वाचन करा, त्याचं आवाहन करा धुंदुकारीचं, तो निश्चित मुक्त होईल. तर गोकर्णजींनी त्या धुंदुकारीच्या मोक्षाकरता श्रीमद भागवत कथा आयोजित केली. धुंदुकारीचं आवाहन केलं, परंतु तो पिशाच असल्यामुळे पिशाच्याचं शरीर हे वायुरूप असतं, त्याला एका ठिकाणी थांबता येईना. म्हणून 7 गाठीचा असा बांबू आणला, त्याच्या छिद्रामध्ये तो बसला
पहिल्या दिवशी कथा संपली, पहिली गाठ फुटली, दुसऱ्या दिवशी दुसरी गाठ, तिसऱ्या दिवशी तिसरी गाठ करता करता 7 दिवस पूर्ण झाले आणि 7ही गाठी फुटल्या आणि त्याच्यातून सुंदर दिव्य रूपामध्ये धोंडुकारी प्रगट झाला. बोल भागवत भगवान की जय. वैकुंठातून त्याला नेण्याकरता विमान आलं. धोंडुकारी वैकुंठ त्या विमानामध्ये बसला आणि त्याला वैकुंठ पद प्राप्त झालं. संकादिक महर्षी म्हणते, ऐका, ज्याने आयुष्यभर पापच पाप केलंय, पिशाचे होऊन त्याने भागवत कथा ऐकली, तर त्याचा पिशाच योनीतून मुक्तता झाली, तर 1 नंबरचा पापी तरू शकतो. सामान्य लोकांची काय कथा. म्हणे, वा महाराज, भागवत हा ग्रंथ अत्यंत अलौकिक आहे, पण याचे काही नियम असतील ना. म्हटले, हो, ते नियम सांगणार आहेत, पण आज नाही. उद्याच्या सत्रामध्ये भागवत कथा कशी श्रवण करावी, वक्ता कसा असावा, श्रोता कसा असावा, वक्त्याचे नियम काय, श्रोत्याचे नियम काय, हे सर्व विचार आपण उद्या भागवत कथेच्या सुरुवातीला आपण श्रवण करणार आहोत. आता 2 मिनिटं नामचिंतन करूया. तोपर्यंत यजमान आरतीचं ताट घेऊन येतील. आरती करण्याकरता इथं उपस्थित राहतील. 2 मिनिटं नामचिंतन करूया. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम. आरती करता सर्वांनी उभे राहा. राम राम राम. राजा राम 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 सीता 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 राम राम राम. जय हो जय श्री भागवता. आरती करो तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरि करिता. आरती करो तुझ भगवंता. वेद तरुजे मधुर फळ स्वादुर से सोज्वळ. आत्माराम मुनी सकळ सेवोनी झाले जन सुफळ. पापर्वणे आरे अवणे प्रिया गहरणे भव जल तरणे पतिता. आरती करो तुझ भगवंता. जय श्री भागवता. आरती करो तुझ भगवंता. येथे व्यासाचे वाणी सार्थक हरि गुण गावोनी. शास्त्र पुराणे मुकुटमणे परम प्रेमामृत जनने. सर सेविता बालिक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करो तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करो तुझ भगवंता. गमत जणो मानस तीर्थ. द्वादश सोपाने योग. निर्मल भक्ति जले भरित
श्रियं प्रभेता द्वादश कळिता रवि अंतरेता तमरता आरती करो जय हो जय श्री भागवता आरती करो कृष्ण गीते वेदे मन पूर्ण अनन्य होता भक्ति कटळे जन्म मरण त्रिताप जाते ये शांति नातहि वदति कृष्णपदी देवो माता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता आरती करो तुझ भगवंता आरती करो तुझ भगवंता कर्पूर गौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रार सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानि कृतं नमामि गालित लोटाङ्गनवन्देन चरणोरुडानि पायिन रूपदुजे प्रेमे अलिङ्गिन आनन्दे भोजिन भवे वायमये नमः त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धु च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावा करोमि अद्य सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे नाना सुगंध पुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पाञ्जलिर्मया दत्तं गृहाण परमेश्वर पुंडलीकवदार श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमद्भागवत महापुराण की जय कृष्ण कन्हैया लाल की